नमस्कार मित्रांनो. आज आपल्या ह्या ऑनलाईन बॅचचं हे पहिलं लेक्चर आहे आणि आजच्या लेक्चरला आपण ह्या संपूर्ण विषयाबद्दलची तोंडओळख, अभ्यासक्रमाची तोंडओळख आणि एकंदरीत आपल्याला ह्या विषयाचा आणि एकंदरीत आपल्याला ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी तो अभ्यास कसा केला पाहिजे, त्यासाठी आवश्यक सगळे डिटेल्स आपण आज सुरुवातीला बघण्याचा प्रयत्न करूया. एकंदरीत या दृष्टिकोनातून तुम्हाला एकदा विषयाबद्दलचा अंदाज आला की मग आपण पुढच्या लेक्चरपासून एक एक विषय आणि एक एक टॉपिक घेऊन मात्र हे सगळे विषय कंप्लीट करण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक टॉपिक शिकवत असताना आपण कसा अभ्यास केला पाहिजे हे डिटेल्स सुद्धा आपले त्याच्यामध्ये येतीलच, पण आज आपण एक ओव्हरऑल या संपूर्ण विषयाबद्दलची ओळख आणि बाकीच्या सगळ्या डिटेल्स बघण्याचा आज आपण प्रयत्न करूया. सगळ्यात आधी अर्थशास्त्र या विषयाचं स्पर्धा परीक्षेतलं काय महत्त्व आहे याच्याबद्दलचे पॉईंट्स आपण सुरुवातीला 2-3 पॉईंट्स आहेत ते बघूया आणि मग सिलेबसची तोंडओळख काय आहे तो बघण्याचा प्रयत्न करूया. तर अर्थशास्त्र विषयाविषयी किंवा विषयाबद्दल सगळ्यात आधी लक्षात घ्या की आपल्या स्पर्धा परीक्षेच्या सर्व परीक्षांमध्ये आपल्याला अर्थशास्त्र याचा अभ्यास नसून आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला तो जो अर्थशास्त्र नावाचा बेसिक सब्जेक्ट आहे त्याचा आपल्याला अभ्यास नसून आपल्याला ॲक्च्युली भारतीय अर्थव्यवस्था नक्की कशा पद्धतीने चालते याच्याबद्दलच्या पॉईंट्सबद्दलचा आपल्याला हा सगळा अभ्यास करायचा आहे. त्यामुळे इथे जरी मी म्हटलं असतं की इथे आपण त्यामुळे म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्था विषयाबद्दल आणि ते सुद्धा या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. तर बघा, स्पर्धा परीक्षेला आपल्याला माहिती आहे की पूर्व आणि मुख्य परीक्षेला विविध विषय आहेत. या सगळ्या विविध विषयांपैकी सर्वात महत्त्वाचा कुठला असेल तर हा भारतीय अर्थव्यवस्था विषय आहे. का सगळ्यात महत्त्वाचा मी म्हणतोय तर त्याचं मूळ कारण आहे की हाच असा विषय आहे की जो संकल्पनात्मक आहे, कॉन्सेप्च्युअल आहे आणि जोपर्यंत आपल्याला ह्या विषयातली मूळ संकल्पना कळत नाही तोपर्यंत आपल्याला इतर डिटेल्स व्यवस्थितपणे कळण्याची शक्यता नाही. हे आपल्याला अर्थव्यवस्थेबद्दल खास सांगता येऊ शकेल. बाकीच्या विषयांमध्ये सुद्धा काही संकल्पना आहेतच, पण मात्र त्या तेवढ्या नाही आहे जेवढ्या आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये आहे असं म्हणता येऊ शकेल. एखादं उदाहरण सांगायचं तर आपल्याला जीडीपी म्हणजे काय याचे बेसिक्सच नाही कळले तर जीडीपीवर विचारले जाणारे प्रश्न व्यवस्थित कळणार नाही, किंवा आपल्याला चलनवाढ मोजण्याच्या पद्धती नक्की कोणत्या आहेत त्या पद्धती नाही कळल्या, चलनवाढ या शब्दाचा निश्चित अर्थ नाही कळला तर मात्र चलनवाढ मोजण्याचं काम कोण करतं अशा प्रकारचे प्रश्न येणार नाही, किंवा ते जरी नाहीतर मग ते आपल्याला सिम्पली पाठ करावे लागतील आणि पाठ केलेली कोणतीही गोष्ट ही ठराविक काळासाठीच लक्षात राहत असते. त्यामुळे हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे. खूप कॉन्सेप्च्युअल सब्जेक्ट आहे आणि एकदा कॉन्सेप्ट समजायला लागल्यानंतर आपल्याला ते खूप इंटरेस्टिंग सुद्धा वाटायला लागतात आणि एकदा त्यातला इंटरेस्ट डेव्हलप झाला की मग आपण जेव्हा पेपर वाचतो किंवा मासिकांमध्ये अर्थविषयक घडामोडी वाचतो तेव्हा ते आपल्याला फार चांगल्या पद्धतीने समजायला लागतात आणि आपण त्यात इंटरेस्ट घेऊन ते वाचायला लागतो. म्हणून एक सहज मुद्दा पहिला म्हटलेला आहे की हा एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे. दुसरा पॉईंट आत्ता त्याच्याशी संबंधित म्हटलं की खूप संकल्पनात्मक अशा प्रकारचा विषय आहे आणि त्यामुळे तो महत्त्वाचा ठरतोय. पण हा पण एक महत्त्वाचा मुद्दा येतो बघा की सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हा एक कॉमन सब्जेक्ट आहे. अर्थात हा एकच कॉमन आहे असं नाही, इतर ठिकाणी पण आहे, पण आपण जर UPSC पासून तर कंबाईन पर्यंत सगळ्या परीक्षांचा आपण विचार केला तर असं लक्षात येईल की UPSCची पूर्व मुख्य, राज्यसेवेची पूर्व मुख्य आणि कंबाईनची पूर्व मुख्य जवळजवळ सर्व विषयांमध्ये आपल्याला अर्थशास्त्र म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था हा एक कॉमन सब्जेक्ट आहे असं दिसेल. आणि अजून हा एक महत्त्वाचा एक मुद्दा असा की देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल माहिती होण्याची आपल्याला एक संधी प्राप्त होऊ शकते. बघा, आपण नेहमी किंवा मी जनरली नेहमी असं म्हणतो की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास आपण ही परीक्षा पास होण्याच्या दृष्टिकोनातूनच केला पाहिजे, की आपले सगळे प्रयत्न त्या दृष्टिकोनातूनच असले पाहिजे. पण स्पर्धा परीक्षा ही पास होणं नापास होणं हा मुद्दा जर आपण बाजूला ठेवायचा म्हटला तरी सुद्धा या परीक्षेच्या अभ्यासातून आपल्याला भरपूर इतर काही गोष्टी लक्षात येण्याची शक्यता असते. तर याच्यामध्ये आपण इतिहास वाचतो, भूगोल वाचतो, अर्थशास्त्र वाचतो, राज्यघटना वाचतो. तर ह्या सगळ्या प्रोसेसेसमधनं आपल्याला आपल्या देशाचा इतिहास, आपल्या देशाचा भूगोल, आपल्या देशाची अर्थव्यवस्था, आपल्या देशाची राज्यव्यवस्था या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासाचा भाग म्हणून आपण ते अभ्यास करणार आणि आपल्याला ते माहिती होणार अशा प्रकारचा एक साइडी फायदा या अभ्यासातून होतोय असं आपल्याला दिसेल. म्हणजेच थोडक्यात जर आपण याच परीक्षेचा अभ्यास करत नसतो आणि दुसरं काहीतरी करत असतो तर आपल्याला जेवढ्या
डिटेल्ड पद्धतीने आपण ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करू, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना असतील किंवा आपल्या आजूबाजूला ज्या काही सामाजिक आर्थिक घटना घडतात, तर त्यांचा आपण तेवढ्या अभ्यासू पद्धतीने, डोळस पद्धतीने आपण त्यांच्याकडे बघत नाही. पण हा सगळा अभ्यास करत असताना मात्र आपण अभ्यासाचा भाग म्हणून आपल्या देशाचा इतिहास समजून घेतोय, देशाचा भूगोल समजून घेतोय आणि त्याचबरोबर मग आपल्या देशाची अर्थव्यवस्था नक्की कशी आहे, ती कशी राबवली जाते, नक्की काय काय होतं ह्या अर्थव्यवस्थेमध्ये, तर याचा आपल्याला खूप चांगला अंदाज येतो आणि एकंदरीतरित्या त्यामुळे आपले दृष्टिकोन सुद्धा, आपले ॲटिट्यूड सुद्धा बदलायला लागतात आणि आपण एकंदरीत आपल्या पर्सनॅलिटीमध्ये थोडासा निखार येतो असं आपल्याला म्हणता येऊ शकेल की पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा सुद्धा एक प्रकारचा हा फायदा याच्यामध्ये होतो असे म्हणता येईल. म्हणून या ठिकाणी म्हटलंय की देशाच्या अर्थकारणाबद्दल माहिती होण्याची खूप चांगली संधी ह्या अभ्यासातूनही प्राप्त होऊ शकते. तर ह्या 2-4 मुद्दे असे मला त्याच्याबद्दल सांगायचे होते. पण आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये पहिल्यांदा अभ्यासक्रमाची ओळख म्हणजेच आपला ह्या तिन्ही परीक्षांना नक्की कसा अभ्यासक्रम दिलेला आहे आणि त्यात वेगळेपणा काय आहे आणि हा वेगळेपणा नष्ट करून आपल्याला तो एक संघ पद्धतीने कसा अभ्यास करायला पाहिजे, तर याबद्दलचे डिटेल्स आपण बघूया. बघा, तर अभ्यासक्रमाची ओळख, आणि ही अभ्यासक्रमाची ओळख म्हणताना मी 3 ठिकाणचा अभ्यास या ठिकाणी एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय. एक म्हणजे राज्यसेवेची पूर्वपरीक्षा, दुसरं कंबाईनची म्हणजेच ग्रुप बी आणि ग्रुप सी ची पूर्वपरीक्षा आणि ग्रुप बी ग्रुप सी या कंबाईनची मुख्य परीक्षा. सर्वांना माहितीच असेल की कंबाईनच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेमध्ये भरपूर पदांचं एकत्रीकरण करून एकच पूर्वपरीक्षा आणि एकच मुख्य परीक्षा घ्यायची हे अलीकडे डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. आणि तसं बघितलं तर त्या कारणामुळे मुख्य परीक्षेचा अभ्यास करणं हे थोडंसं सोपं पण झालेलं आहे. म्हणजे पूर्वीसारखं STI साठी वेगळा अभ्यास, वेगळा अभ्यासक्रम किंवा PSI साठी वेगळा किंवा ASO साठी वेगळा असा प्रकार राहिलेला नसून एकाच परीक्षेच्या आधारावर, एकाच अभ्यासक्रमाच्या आधारावर ह्या सगळ्या पदांची परीक्षा जर एकत्र होणार असेल तर अभ्यासात पूर्वी होत असलेला जो गोंधळ होता तो गोंधळ मात्र आता कमी होईल अशा प्रकारची एक अपेक्षा त्यातनं निर्माण झाली आहे. तर आपल्याला तिघांमध्ये काय अभ्यासक्रम आहे तो पहिल्यांदा आपण सेपरेटली बघूया आणि मग नंतर हा सगळा अभ्यासक्रम अभ्यासताना आपण कुठल्या क्रमानं गेलो पाहिजे तर तो आपल्याला लक्षात येऊ शकेल. तर बघा, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये त्यांनी फार थोड्या पॉइंट्सचा उल्लेख केलेला आहे. इंग्लिशमध्ये त्यांनी म्हणताना इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट असं ह्या काय म्हणता येईल तर ह्या विषयाला, टॉपिकला त्यांनी नाव दिलेलं आहे. म्हणजे इंडियन इकॉनॉमी वगैरे असं नाव दिलेलं नाही, तर त्यांनी नाव दिलेलं आहे इकॉनॉमिक अँड सोशल डेव्हलपमेंट, म्हणून आर्थिक आणि सामाजिक विकास असं या विषयाला नाव दिलेलं आहे. आणि या विषयात काय अभ्यासायचं म्हणून हे 4-5च मुद्दे त्यांनी त्याच्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ते मुद्दे कोणते आहेत बघा. पहिल्यांदा शाश्वत विकास, अर्थात शाश्वत विकास अभ्यासण्याच्या पूर्वी भरपूर विकास, आर्थिक वाढ म्हणजे काय, आर्थिक वृद्धी म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला अभ्यासायला पाहिजे असतात. दुसरा पॉईंट सांगितलाय गरिबी म्हणजे दारिद्र्याचा अभ्यास. तिसरा पॉईंट सांगितलाय समावेशन, समावेशन ज्याला इंग्लिशमध्ये आपण इन्क्लुजन म्हणतो आणि त्याचा अर्थ होतो अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेमध्ये सर्वांना समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया. विशेषतः जो वंचित वर्ग राहिलेला असतो विविध कारणांनी, त्या वंचित वर्गाला आर्थिक व्यवस्थेचे फायदे पोहोचवण्यासाठी शासनामार्फत जे प्रयत्न आज केले जात आहेत या सगळ्या प्रयत्नांना आपण समावेशनाचे प्रयत्न असं पण म्हणतोय. जनसांख्यिकी म्हणजे डेमोग्राफिक्स असा एक पॉईंट त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे ज्याचा अर्थ लोकसंख्या शास्त्र असंही आपण त्याला दुसरा शब्द वापरतो. लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास करत असताना काही थिअरीचा अभ्यास येतो आणि काही प्रॅक्टिकल्सचा अभ्यास येतो. थिअरीचा अभ्यास करताना लोकसंख्या धोरण म्हणजे काय किंवा विविध प्रकारचे लोकसंख्या विषयक आकडे हे मोजताना कोणत्या कोणत्या संज्ञा आपण वापरतो तर त्यांचा अभ्यास एक येतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग भारताच्या लोकसंख्येबद्दलचे सगळे डिटेल्स येतात, तर तो उल्लेख केलेला आहे. आणि सामाजिक क्षेत्रातील पुढाकार असा एक मुद्दा केलेला आहे. मग सामाजिक क्षेत्र म्हणजे कोणतं तर विशेषतः शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य क्षेत्र आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणता येईल की देशाचा ग्रामीण विकासाचं क्षेत्र. तर सामाजिक क्षेत्रातला पुढाकार याच्यामध्ये काय अभ्यासायचं आहे तर शिक्षण क्षेत्राचा विकास करण्यासाठी, आरोग्य क्षेत्राचा विकास करण्यासाठी आणि ग्रामीण विकासासाठी शासनाने नक्की काय पुढाकार घेतलेले आहेत, म्हणजे थोडक्यात कुठल्या पॉलिसीज तयार केलेल्या आहेत, कुठल्या योजना राबवल्या जातात, कुठले कार्यक्रम राबवले जातात
तर त्यांच्याबद्दलचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करणं अपेक्षित आहे. एवढा सगळा फक्त त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि सगळ्यात शेवटी मात्र इत्यादी असा शब्द वापरलेला आहे. आणि मग बऱ्याच वेळा मी मजेने म्हणतो की याच्यातला बहुतेक सगळा सिलेबस या इत्यादी नावाच्या शब्दामध्ये अटकलेला आहे. त्यामुळे जेवढा उल्लेख केलेला आहे त्या गोष्टी तर आपल्याला दरवर्षी प्रश्न त्याच्यावर येताना दिसतात, पण ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला नाही अशा गोष्टींवर सुद्धा राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेला दरवर्षी प्रश्न येतात, की ज्याच्यामध्ये मुख्यतः आपण म्हणू की बँक विषयक काही प्रश्न आलेले दिसतात, आरबीआयशी संबंधित एखाद दुसरा प्रश्न येऊ शकतो, किंवा भारताचा नाणे बाजार आणि भांडवल बाजार, त्या भांडवल बाजारातल्या संस्था त्यांच्याशी संबंधित काही प्रश्न आलेले आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापाराशी संबंधित प्रश्न आहेत, किंवा बीओपी आणि बीओटी आणि बीओपी म्हणजे व्यापार तोल व्यवहार तोल त्याचा भाग असलेलं आपल्या देशातलं परकीय जे भांडवल परदेशातनं येत आहे त्याच्याबद्दलचे प्रश्न, त्यानंतर अर्थसंकल्पाशी संबंधित प्रश्न, कर रचनेबद्दलचे प्रश्न, एखाद दुसरा कधी कृषीशी संबंधित येतो, एखाद दुसरा कधी उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रश्न येतो, कधी कधी त्या संस्थांवर विशेषतः वर्ल्ड बँक, IMF किंवा WTO यासारख्या संस्थांवरही प्रश्न येतो. त्यामुळे दिलेल्या फक्त एवढ्याच पॉईंटचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला सगळे प्रश्न सॉल्व्ह करण्याची शक्यता नाही. त्यामुळे इत्यादीचा भाग म्हणून आपल्याला इतरही काही अभ्यास करायचा आहे असं आपल्याला दिसेल. तर एवढा उल्लेख राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी केलेला आहे. तर आता ह्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेसाठी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केलेला आहे तर त्यांबद्दल बघूया. इथे बघितल्यानंतर लगेच लक्षात येतंय की कंबाईनच्या म्हणजेच ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या पूर्वपरीक्षेसाठी सांगितलेले जे काही पॉईंट्स आहेत ते उलट राज्यसेवेच्या परीक्षेसाठी सांगितलेल्या पॉईंट्सपेक्षा संख्येनं पण जास्त आहे, आणि जरा जास्त डिटेल त्यांनी याच्यामध्ये सिलेबसमध्ये पॉईंट्स मेन्शन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक एक आपण त्यातला पॉईंट कोणता आहे तो बघूया. इथे या ठिकाणी त्या पॉईंट्समध्ये काय अभ्यास करायचा आहे हे सांगणं माझा उद्देश नाही आहे, पण कुठले पॉईंट्स आहेत तर ते आपल्याला फक्त बघायचे आहेत. तर अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्था याच्यात पहिल्यांदाच राष्ट्रीय उत्पन्न म्हणजेच ग्रॉस डॉमेस्टिक प्रोडक्ट GDP आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या सगळ्या संकल्पना तर त्याचा अभ्यास आहे. त्यानंतर शेती आणि उद्योग ह्या दोन क्षेत्रांचा अभ्यास त्या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलेला आहे. शेती क्षेत्र हे प्रचंड मोठं व्हास्ट आहे. त्याच्यामध्ये आपल्याला शेती क्षेत्रामध्ये ज्या काही पायाभूत सुविधा वापरल्या जातात, बियाणे असतील, खते असतील, सिंचन असेल, तर या क्षेत्रांपासून तर ज्या काही सहाय्यभूत सेवा त्यासाठी दिल्या घेतल्या जातात, उदाहरणार्थ कृषी वित्त असेल किंवा कृषी विपणन म्हणजे ॲग्रिकल्चर मार्केटिंग असेल, तर ह्या सगळ्या गोष्टींचा तिथे अभ्यास आहे. उद्योग क्षेत्राचा अभ्यास करताना पहिल्यांदा तो उद्योग म्हणजे काय, उद्योगांचं वर्गीकरण कसं नक्की केलं जातं, त्यानंतर आपल्या देशातलं औद्योगिक धोरण हे सुरुवातीपासून विशेषतः 1948च्या धोरणापासून कसं बदलत गेलं तर त्याबद्दलचा अभ्यास, त्यानंतर देशातलं औद्योगिक उत्पादन किती प्रमाणात वाढतंय हे बघण्यासाठी आपण IIP नावाचा एक इंडेक्स वापरतो, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन नावाचा, तर त्याच्याबद्दलचे प्रश्न. आणि हे झाल्यानंतर मग आपल्याला काही महत्त्वाचे उद्योग आणि त्या उद्योगांपैकी सर्वात महत्त्वाचे उद्योग आपण जे म्हणतो की सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग, आणि सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग किती चांगल्या प्रमाणात काम करतायत म्हणून त्यांचे गट केले जातात, महारत्न किंवा मिनीरत्न किंवा नवरत्न वगैरे, तर त्यांच्याशी संबंधित काही प्रश्न, आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रश्न तर ते उद्योग क्षेत्रात बघायचे आहेत. इथे परकीय व्यापार किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार आपल्याला म्हणता येईल, तर त्यांचा अभ्यास आहे. आपल्या देशाच्या परकीय व्यापाराचा आकारमान, परकीय व्यापाराची संरचना, परकीय व्यापाराची दिशा हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो. आणि आकारमान आणि दिशेवर तर दरवर्षी आपल्याला आलटून पालटून प्रश्न आलेले दिसतील की आपण कोणत्या वस्तूंचं जास्तीत जास्त आयात करतो, कुठल्या देशाकडनं आयात करतो किंवा कुठल्या देशाला निर्यात करतो, याच्याशी संबंधित फॅक्च्युअल डेटा म्हणून आपल्याला परकीय व्यापार माहिती असायला पाहिजे. पुढचा पॉईंट मेन्शन केला आहे बँकिंग. आता बँकिंग म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये बँक म्हणजे काय, बँकांचे प्रकार कोणते असतात, बँकांमार्फत खाती कुठल्या कुठल्या प्रकारची केली जाते हे बघितल्यानंतर देशातल्या व्यापारी बँक व्यवसायाचं स्ट्रक्चर आपल्याला कळलं पाहिजे. हे स्ट्रक्चर ओव्हर द इयर्स चेंज होत गेलेलं आहे आणि आपल्याला असं दिसेल की बँकांच्या विलिनीकरणाच्या प्रक्रियेमुळे मात्र बँकांची संख्या बदलत गेलेली आहे, बँकांचे प्रकार बदलत गेलेले आहेत. बँक व्यवस्थेत वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात, मग ते अग्रणी बँक योजना असो किंवा ग्रामीण बँकांची योजना असो किंवा बँक क्षेत्रातल्या नवीन ज्या काही प्रवृत्ती आहेत, मग त्या नरसिंहन समितीपासून सुरू झालेल्या तर त्या प्रवृत्ती आहेत. तर तो पण एक थोडक्यात आणि चांगला अभ्यासाचा आणि इंटरेस्टिंग अशा प्रकारचा पॉईंट तिथे आपल्याला बघायचा आहे. लोकसंख्या आधी म्हटल्याप्रमाणे जसं राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेत उल्लेख केलेला आहे, तर इथे सुद्धा
लोकसंख्येचा उल्लेख आहे. पुन्हा तिकडेही दारिद्र्याचा उल्लेख होता, तर इथे दारिद्र्य व बेरोजगारी या दोन्ही शब्दांचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. दारिद्र्य आणि बेरोजगारी यांना आपण जुळ्या बहिणी म्हणतो, कारण दोन्ही एकमेकांशी संबंधित आहे. बेरोजगारीचं कारण, बेरोजगारी हे एक कारण ठरतं की ज्याच्यामुळे दारिद्र्य निर्माण होतं. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा दारिद्र्याचा अभ्यास, त्यानंतर बेरोजगारीचा अभ्यास आणि ते दूर करण्यासाठी शासनाचे सर्व प्रयत्न, तर हा अभ्यास त्या ठिकाणी अपेक्षित आहे. त्यानंतर एक पॉईंट दिला बघा, मुद्रा आणि राजकोषीय नीती किंवा मुद्रा आणि राजकोषीय धोरण. तर मुद्रा धोरण आणि राजकोषीय धोरण, इंग्लिशमध्ये मॉनेटरी पॉलिसी आणि फिस्कल पॉलिसी, तर ह्या पॉलिसींचा अभ्यास. अर्थात हा एवढा मोठा टॉपिक आहे, त्यांनी एका शब्दात मेन्शन केलेला आहे, पण त्याच्यामध्ये मात्र भरपूर अभ्यास आहे, भरपूर डिटेल्स आहेत असं आपल्याला दिसेल. मग मुद्रा धोरण म्हणजे काय? मॉनिटरी पॉलिसी म्हणजे मनीची पॉलिसी, मनीबद्दलची पॉलिसी. किती मनी छापला गेला पाहिजे त्यापासून तर अर्थव्यवस्थेत किती खेळत राहिला पाहिजे याबद्दलचं धोरण, जे ठरवण्याची सगळी जबाबदारी कोणावर असते? तर आरबीआय वर असते. मग आरबीआय मॉनिटरी पॉलिसी कशी ठरवते, केव्हा डिक्लेअर करते, मॉनिटरी पॉलिसीवर बदल म्हणजे पैशाच्या प्रमाणावर, पतपैशाच्या प्रमाणावर बदल करण्यासाठी कुठल्या कुठल्या साधनांचा वापर करते, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे रेपो रेट म्हणजे काय किंवा CRR म्हणजे काय, SLR म्हणजे काय, हा मुख्यतः ह्या मुद्रा नीतीचा भाग आहे. आणि त्याला जोडून म्हटलं त्यांनी राजकोषीय धोरण, हा मात्र मुद्रा नीतीशी संबंधित नाही आहे. राजकोषीय धोरण म्हणजे फिस्कल पॉलिसी. राजकोषीय शब्दाचा अर्थ होतो सरकारची जमा आणि सरकारचा खर्च, आणि हा मुख्यतः डिक्लेअर केला जातो अर्थसंकल्पाच्या माध्यमातून. मग सरकारचं धोरण जे आहे जमा खर्चाचं, ते धोरण म्हणजे काय, त्या धोरणाचा निश्चित म्हणजे काय म्हणतात तर अर्थ कसा आहे, हे धोरण केव्हा डिक्लेअर केलं जातं? अर्थसंकल्पाच्या माध्यमातून डिक्लेअर केलं जातं. मग अर्थसंकल्पाची रचना नक्की कशी असते, त्याच्या महसुली भांडवली नक्की काय आहे, फरक काय आहे त्यांच्यामध्ये, तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे राजकोषीय धोरणाचा अभ्यास आहे. तर तो पॉईंटही आपल्याला आहे अभ्यासायला आहे. खूप इंटरेस्टिंग अशा प्रकारचा पॉईंट आहे. देशाच्या शासकीय यंत्रणेबद्दलचा अभ्यास म्हणजे खरं आपल्याला राजकोषीय धोरण असं आपल्याला म्हणता येऊ शकेल. आणि हे झाल्यानंतर पुढे मग त्यांनी पुन्हा शासकीय अर्थव्यवस्था असा उल्लेख केलेला आहे. मग आता हे राजकोषीय धोरण हा शासकीय अर्थव्यवस्थेच्या अभ्यासाचाच भाग आहे. इथे शासकीय अर्थव्यवस्थेत मुख्यतः आपल्याला राजकोषीय धोरण आणि अर्थसंकल्पीय धोरणाचा अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्या अनुषंगाने मग तुटी वेगळ्या कुठल्या प्रकारच्या असतात, अर्थसंकल्पांचेच मुळात कोणते कोणते प्रकार आहेत, अर्थसंकल्प मांडण्याची स्वरूप नक्की कुठल्या कुठल्या प्रकारची आहेत, असा एक व्हरायटी ऑफ स्टडी त्याच्यामध्ये येतो. तुटी कमी करण्यासाठीच सरकारने आतापर्यंत काय प्रयत्न केलेले आहेत, FRBM नावाचा कायदा काय आहे, तो कधी लागू झाला, यापासून त्याची मूळ टार्गेट्स काय होते, अशा प्रकारचा पण हा अभ्यास आपल्याला याच्यात आहे. म्हणून यांनी अर्थसंकल्प ह्या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. पण त्याच जोडीने लेखा व लेखा परीक्षण याचाही उल्लेख केलेला आहे. लेखा म्हणजे अकाउंटिंग आणि लेखा परीक्षण म्हणजे ऑडिटिंग. मग अकाउंटिंग म्हणजे काय, तर जर सरकारची जमा आणि खर्च, वर्षभरात सरकारमार्फत करण्यात येणारा जो काही जमा आणि खर्च आहे, सरकार अनेक पद्धतीने पैसे जमा होतात, अनेक पद्धतीने पैसे खर्च होतात, तर हा सगळा जमा खर्च लिहून ठेवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपल्याला सिंपली लेखा प्रक्रिया असं म्हणता येईल. पण सरकारने केलेली जमा आणि केलेला खर्च हा संसदेनं मान्यता दिल्याप्रमाणेच झालेला आहे की नाही हे पण तपासणं गरजेचं आहे. ते जर नाही तपासलं तर सरकार आपल्या मर्जीप्रमाणे लोकांकडनं कर आकारेल आणि मर्जीप्रमाणे अयोग्य अनावश्यक गोष्टींवर खर्च करण्याचं काम करेल. असं पण व्हायला नको. म्हणून सरकारच्या जमा खर्चाची ऑडिटिंग करणं सुद्धा गरजेचं आहे. तर त्या ऑडिटिंगला आपण लेखा परीक्षण असं म्हणतो. आणि मग इथे आपल्याला हे लेखा आणि लेखा परीक्षणाच्या यंत्रणेमध्ये गुंतलेल्या यंत्रणा कोणत्या आहेत किंवा त्या प्रक्रियेमध्ये गुंतलेल्या यंत्रणा कोणत्या आहेत, तर त्या आपल्याला या ठिकाणी अभ्यासायच्या आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला माहिती असतील की तीन संसदीय समित्या, लोक अंदाज समिती, लोकलेखा समिती आणि सार्वजनिक निगम समिती हे ह्या लेखा परीक्षणाच्या यंत्रणेचा भाग आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे यांना आपण CAG म्हणतो, CAG म्हणतो, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणतो, तर त्यांचा समावेश येतो. आणि CGA नावाची अजून एक यंत्रणा आहे, कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स, की जे मुख्यतः लेखा यंत्रणेसाठी काम करतात. तर ह्या सगळ्या यंत्रणांचा त्या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. CAGचं काम कशा पद्धतीने चालतं, ते रिपोर्ट कोणाला सादर करतात, कुणाकुणाचे रिपोर्ट्स तपासतात, म्हणजे जमा खर्च तपासतात, हा सगळा एक प्रकारचा एक चांगला इंटरेस्टिंग अशा प्रकारचा हा पण टॉपिक याच्यामध्ये दिलेला आहे. आणि फायनली इत्यादी म्हटलेलं आहे.
त्यामुळे मला जरा थोडीशी गमतीचा भाग झाला की राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेमध्ये तो त्यांनी जसाचा तसा युपीएससीचा सिलेबस इकडे लागू केलेला आहे म्हणून युपीएससीच्या सिलेबसमध्ये 4-5च मुद्दे दिलेले होते आणि त्याच्या आधारावर राज्यसेवेची पूर्व परीक्षा होते. आणि कंबाईनचा सिलेबस राज्य शासनाच्या यंत्रणांनी तयार केलेला आहे, एमपीएससीने तयार केलेला आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये पॉईंट्स मात्र जास्त दिसत आहेत. पण याचा अर्थ असा काढायचा नाही आहे की इथे कमी अभ्यास करायचा आहे, इथे जास्त अभ्यास करायचा आहे. दोघीकडे आपल्याला सारख्याच पद्धतीने अभ्यास करायचा आहे. पण तो अभ्यास करताना जो क्रम असला पाहिजे तो कळण्याकरता मात्र पुढे आपण हे आता हा जो काही मुख्य परीक्षेचा सिलेबस कंबाईनचा चेंज झालेला आहे तर त्याचे पण मुद्दे बघून घेऊया, म्हणजे आपल्याला अजून जास्त क्लॅरिटी याच्या बाबतीत येईल. तर बघा, कंबाईन ग्रुप बी अँड ग्रुप सी याची मुख्य परीक्षा, त्याचा हा सिलेबसमध्ये 8व्या मुद्द्याला त्यांनी अर्थव्यवस्था व नियोजन आणि विकास विषयक अर्थशास्त्र असं टायटल दिलेलं आहे. टायटलमध्ये काय काय? अर्थव्यवस्था, नियोजन म्हणजे प्लॅनिंग. सर्वांना माहिती असेल की प्लॅनिंग आज देशातली बंद झालेली आहे. 12वी पंचवार्षिक योजना संपल्यानंतर सध्या नियोजन केलं जात नाहीये. पण मात्र एवढे 70 वर्ष जर समजा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास या आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून झाला असेल तर तो आपल्या आर्थिक इतिहासाचा भाग या नात्याने आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचा आहे. आणि त्या नियोजन मंडळाच्या जागी आलेली जी काही नीती आयोगाची यंत्रणा आहे तर त्या यंत्रणेचा अभ्यासही या ठिकाणी करायचा आहे. आणि विकास विषयक अर्थशास्त्र म्हणजे डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स. अर्थशास्त्राचे जे काही विविध ब्रांचेस केले जातात त्याच्यात अलीकडे एक जास्त प्रसिद्ध झालेली किंवा ज्याच्याकडे पूर्वी अभ्यास विषय म्हणून फारसं लक्ष दिलं जायचं नाही असा एक विषय मात्र आज एक वेगळं स्वरूप धारण करतोय. त्याला आपण डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्स असं पण म्हणतोय, ज्याच्यात मुख्यतः विकास घडून आणण्याच्या पद्धती कोणत्या आहेत, कशा पद्धतीने तो घडून आला पाहिजे, तो कशा पद्धतीने मोजला पण पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींबद्दलचा अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. तर या 3 गोष्टींचा उल्लेख त्यांनी टायटलमध्ये केलेला आहे. आणि ऍक्च्युअल पॉइंट्स देताना काय काय केलं बघा. ऍक्च्युअल पॉइंट देताना आपल्याला दिसेल की त्यांनी या संपूर्ण सिलेबसचे 2 गट केलेले आहेत. एकाला म्हटलंय समग्रलक्षी अर्थशास्त्र आणि दुसऱ्याला म्हटलेलं आहे भारतीय अर्थव्यवस्था. मधले पॉइंट जरा थोडे थोडे सारखे पण दिसतील. असं करण्याचा उद्देश काय असेल ते पण आपण पॉइंट बघूया. तर तुम्ही मागच्या राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा सिलेबस जर बघितला असेल तर त्यातलेच काही म्हणजे त्या मुख्य परीक्षेच्या सिलेबसचे जे सबटायटल्स होते ते सबटायटल्स फक्त या ठिकाणी उचललेले आहेत. आणि ते तिथून का उचललेले आहेत याचं हे पण दिसेल बघा. प्रत्येक ठिकाणी हे जे 2 टिंब आपल्याला दिसत आहेत ते तिकडच्या सिलेबस मधले आहेत. त्यांनी फक्त ते सबटायटल्स उचलले आणि इकडे एक प्रकारे एकाखाली एक मेन्शन करून टाकलेले आहेत. मग का असं केलेलं आहे हे कळण्याकरता आपल्याला समग्र लक्षी अर्थशास्त्र म्हणजेच मायक्रो आणि मॅक्रो असे 2 जे अर्थशास्त्रातले 2 ब्रांचेस केल्या जातात तर त्यांचा आपल्याला अर्थ आणि फरक माहिती असणं अपेक्षित आहे. बघा, अर्थशास्त्रामध्ये 2 प्रमुख ब्रांचेस केले जातात. एक ब्रांचला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो मायक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसऱ्याला म्हणतो मॅक्रो इकॉनॉमिक्स. या दोन्ही शब्दांना मराठीत 2 वेगळे शब्द वापरले जातात. मॅक्रोला आपण समग्रलक्षी अर्थशास्त्र तर यांना अंशलक्षी अर्थशास्त्र. मॅक्रोला अजून दुसरा एक शब्द आहे स्थूल अर्थशास्त्र आणि याला मात्र सूक्ष्म अर्थशास्त्र. त्यामुळे हे वेगवेगळे शब्द या ठिकाणी वापरले जातात. यांनी देताना एकच शब्द दिलेला आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हणून मॅक्रो इकॉनॉमिक्स. मायक्रो आणि मॅक्रो मधला फरक आपल्याला लगेच लक्षात येतो. आता इकॉनॉमिक्समध्ये हे 2 ब्रांचेस देण्याचं कारण काय? इकॉनॉमिक्समध्ये आपण अभ्यासतो काय तर अर्थशास्त्रामध्ये म्हणजे आर्थिक निर्णय घेताना ज्या काही समस्या येतात तर त्या समस्या नक्की कोणत्या येतात, त्या कशा सोडवल्या गेल्या पाहिजे यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपण म्हणू की नियम तयार करण्यात आलेले आहेत. पण आता हे नियम तयार करत असताना जेव्हा आपण एखाद्या वैयक्तिक स्तरावर ते नियम अप्लाय करतो, आता वैयक्तिक स्तर म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या स्तरावर अप्लाय करता येईल, नाहीतर एखाद्या कारखान्याच्या कंपनीच्या स्तरावर अप्लाय करता येईल. आपण कंपनीचा विचार केला तर एखादी कंपनी चालवत असताना काय आर्थिक निर्णय घ्यावे लागतात. कंपनीला पहिल्यांदा प्रोडक्शन करण्यासाठी मुळात कोणतं प्रोडक्शन करायचं, कोणत्या वस्तूचं करायचं, त्या वस्तूचं प्रोडक्शन करण्यासाठी कच्चा माल कुठून आणायचा, तो कच्चा माल आणताना त्याची किंमत किती असली पाहिजे, किती किमतीला विकत घेतला तर तो आपल्याला परवडण्यासारखा होऊ शकेल. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मग त्यांना मार्केट पण शोधायचं असतं. हे सगळं करत असताना
मार्केट शोधायचंय म्हटल्यानंतर त्यांना आपल्या वस्तूला डिमांड किती येईल म्हणून डिमांडचा लॉ माहिती करणं, त्याचा अभ्यास करणं आवश्यक असेल. त्यानंतर तो आपण विकतोय म्हटल्यानंतर त्याचा सप्लाय आपण करतोय, तर सप्लाय आपण किती केला पाहिजे आणि लोकांची डिमांड नक्की किती प्रमाणात होते, याच्या आधारावर आपण आपल्या वस्तूची किंमत किंवा सेवेची किंमत नक्की किती ठरवायची. असे विविध प्रकारच्या आर्थिक निर्णय एखाद्या कंपनीला किंवा एखाद्या उद्योगाला घ्यावे लागतात. तर जेव्हा अर्थशास्त्रामध्ये एखाद्या कंपनीच्या स्तरावर, कारखान्याच्या स्तरावर ह्या सगळ्या आर्थिक दृष्टिकोनातून विचार केला जातो, तेव्हा आपण अर्थव्यवस्थेचा फार मायक्रो व्ह्यू घेतलेला आहे किंवा मायक्रो पद्धतीने आपण विचार केलेला आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास मग ह्या मायक्रो इकॉनॉमिक्समध्ये केला जातो. पण मॅक्रो म्हणजे मोठा व्ह्यू. तर मोठा व्ह्यूचा अर्थ असा होईल की जेव्हा आपण अर्थशास्त्रीय नियम हे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या स्तरावर अप्लाय करून त्याचा आकलन करून घेण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा मात्र ते समग्रलक्षी अर्थशास्त्र असतं. म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या स्तरावर संपूर्ण देशाचं, फॉर एक्झाम्पल राष्ट्रीय उत्पन्न कसं मोजायचं, तो आपण त्या ठिकाणी आपण एका कंपनीचं उत्पन्न नाही मोजत, संपूर्ण देशाचं मोजतोय. समजा संपूर्ण देशाचा चलनवाढीचा दर मोजला, समजा संपूर्ण देशाच्या स्तरावर आपण म्हणूया की समजा आपली चालू खात्यावरची तूट किती आहे किंवा व्यवहार खात्यावरची तूट किती आहे. म्हणून जेव्हा आपण अर्थशास्त्रीय नियम अप्लाय करतो संपूर्ण अर्थव्यवस्थेला किंवा इव्हन अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग असलेल्या शासनाच्या अर्थव्यवस्थेला, तेव्हा आपण अर्थव्यवस्थेचा खूप मोठा व्ह्यू घेतलेला आहे. फार ब्रॉडली आपण अर्थव्यवस्थेकडे बघतोय. एकदम सूक्ष्म पद्धतीने एका कारखान्याचा विचार करत नाही आहोत, संपूर्ण एकत्रित विचार करतोय. तेव्हा त्या अर्थशास्त्राच्या शाखेला आपण समग्रलक्षी असं आपण म्हणतोय. आणि मला वाटतं त्या शब्दातूनही लक्षात येईल, लक्ष कशाकडे, तर समग्र म्हणजे सगळ्या गोष्टींकडे. आणि इथे कशी आहे, इथे लक्ष कशाकडे, तर अंश म्हणजे एका अर्थव्यवस्थेच्या एका भागाकडे, एका अंशाकडे आहे, म्हणून अंशलक्षी. आणि मग मराठीमध्ये सूक्ष्म व्ह्यू घेतलेला आहे आपण अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा, आणि इथे मात्र फार ब्रॉड अशा प्रकारचा व्ह्यू घेतलाय म्हणून स्थूल अर्थशास्त्र. तर यांनी इथे समग्रलक्षी अर्थशास्त्र म्हटलेलं आहे आणि त्याच्यात ह्या 4 मुद्द्यांचा उल्लेख केलेला आहे. पहिला उल्लेख केलेला आहे समग्रलक्षी अर्थशास्त्राचा, आणि हे पुढे जे आहे ते समग्रलक्षी अर्थशास्त्राचेच भाग आहेत. आणि इव्हन हा सुद्धा समग्रलक्षी अर्थशास्त्रामध्ये याच्या व्यतिरिक्त इतर बऱ्याच गोष्टींचा अभ्यास केला जातो. फक्त यांनी उल्लेख मात्र या 3 प्रमुख गोष्टींचा केलेला आहे. एक पहिलं काय, वृद्धी आणि विकास. म्हणजे याचा अर्थ आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक विकास म्हणजे काय, आणि कसं मोजायच्या त्या आर्थिक वृद्धीच्या आधारावर वृद्धीचा दर कसा मोजायचा, आर्थिक विकास म्हणजे वृद्धीपेक्षा वेगळा कुठला कशा पद्धतीने आहे, हे डिटेल्स त्याच्या आधारावर आहे. तर इथे थोडेसे थिअरिटिकल पद्धतीने आपल्याला ते अभ्यासणं आवश्यक आहे. सार्वजनिक वित्त म्हणजे त्याचा अर्थ पब्लिक फायनान्स. आता पब्लिक फायनान्स म्हणजे त्याचा अर्थ, इथे सार्वजनिक या शब्दाचा अर्थ घ्यायचा, पब्लिक या शब्दाचा अर्थ घ्यायचा शासकीय. मग सार्वजनिक वित्तामध्ये आपण शासनाच्या आय आणि व्यय या गोष्टीचा बेसिकली अभ्यास करतो. शासन, कोणत्याही देशाचं शासन हे त्या देशाचा एक प्रमुख आर्थिक घटक असतो आणि शासनाच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीजवर बाकीच्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. म्हणून शासकीय स्तरावर या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या समग्रलक्षी अभ्यासाचा एक फार महत्त्वाचा भाग आहे. यालाच आपण आधी म्हटल्याप्रमाणे यालाच आपण राजकोषीय धोरण असं सुद्धा म्हणतो. तर मग सार्वजनिक वित्तामध्ये मी तेव्हा सांगितल्याप्रमाणे राजकोषीय धोरणाचा अर्थ काय होतो, राजकोषीय धोरण केव्हा जाहीर केलं जातं, मग ते अर्थसंकल्पीय माध्यमातून जाहीर केलं जातं. त्याच्या मुळात ते 3 गोष्टींवर आधारित असतं. एक पब्लिक रेव्हेन्यू म्हणजे सार्वजनिक महसूल, पब्लिक एक्सपेंडिचर म्हणजे सार्वजनिक खर्च, आणि खर्चापेक्षा जमा नेहमी कमी असते, महसूल नेहमी कमी असतो, म्हणून सरकारला कर्ज घ्यावं लागतं, म्हणून पब्लिक डेट, सार्वजनिक कर्ज. तर या 3 गोष्टींच्या आधारावर कुठल्याही देशाचं राजकोषीय धोरण अवलंबून असतं आणि ते मुख्यतः बजेटच्या माध्यमातून प्रेझेंट केलं जातं. तर मग सार्वजनिक वित्त या शब्दाचा अभ्यास करताना बेसिकली बजेट काय असतं, सार्वजनिक वित्तामध्ये सार्वजनिक आयमध्ये कशाचा समावेश होतो, व्ययमध्ये, व्यय म्हणजे खर्च, आय म्हणजे इन्कम, व्यय म्हणजे खर्च, तर त्या व्ययामध्ये कुठल्या प्रकारचा समावेश होतो, बजेट तयार करण्याच्या पद्धती कुठल्या असू शकतात, कुठल्या स्वरूपामध्ये बजेट मेन्शन केलं जाऊ शकतं. स्वरूप म्हणजे आपण म्हणतो की पारंपरिक आहे का, परफॉर्मन्स बजेट आहे का, आउटकम बजेट आहे, जेंडर बजेट नावाचा एक पद्धत आहे, झिरो बेस्ड पद्धतीने सुद्धा बजेट म्हणजे शून्याधारित अर्थसंकल्प मांडलं जाऊ शकतं. तर हा सगळा अर्थ समावेश याच्यामध्ये आहे. आणि चौथा उल्लेख केलेला आहे आंतरराष्ट्रीय व्यापार
आणि आंतरराष्ट्रीय भांडवल. हा ऍक्च्युली आपल्या त्या BOT आणि BOP या टॉपिकचा भाग आहे. बॅलन्स ऑफ ट्रेड व्यापार तोल, बॅलन्स ऑफ पेमेंट्स व्यवहार तोल. तर इथे याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या आयात निर्यातीशी संबंधित अभ्यास. पण आपण काही फक्त वस्तू सेवांची आयात निर्यातच करतो असं नाही, तर परदेशातनं जेव्हा आपल्या देशात कंपन्या येतात तेव्हा ते मोठं भांडवल घेऊन येतात आणि आपल्या देशातल्या कंपन्या सुद्धा परदेशात जातात, तर इकडून तिकडे ते भांडवल घेऊन जातात. तर आंतरराष्ट्रीय भांडवल या शब्दामध्ये मुख्यतः परदेशी भांडवल कुठल्या कुठल्या मार्गाने भारतात येतं तर त्याचा मुद्दा या ठिकाणी अभ्यासायचा आहे. परदेशी भांडवल आपल्या देशात येण्याचे दोन प्रमुख मार्ग म्हणजे तुम्ही ऐकलं असेल FDI आणि FII. पूर्वी FII म्हणायचे, आज त्याला FPI म्हणतात. FDI फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक आणि पूर्वी FII फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट परकीय संस्थात्मक गुंतवणूक किंवा फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टमेंट. तर नक्की हे काय आहे, दोघांमधला फरक काय आहे, ते कसं मोजतात आणि हे झाल्यानंतर मग आपल्या देशात FDI परकीय गुंतवणूक कोणत्या देशाकडून जास्त येते, कोणत्या क्षेत्रात जास्त येते, हे पुढचे फॅक्च्युअल डिटेल्स ते याच्या पुढचा पॉईंट आहे. पण थिअरी म्हणून आपल्याला या ठिकाणी हा अभ्यास करायचा आहे. आणि हा झाल्यानंतर पुढच्या सब टायटल खाली म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था या टायटल खाली त्यांनी पुन्हा यातल्या काही गोष्टींचा पुन्हा उल्लेख केलेला आहे बघा. तर पहिला पॉईंट म्हटला आहे भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि आर्थिक सुधारणा. मग भारतीय अर्थव्यवस्था जनरल टॉपिक दिलेला आहे. पुढे सगळं जे आहे ते भारतीय अर्थव्यवस्थेचाच भाग आहे. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील प्रमुख आव्हाने कोणती, तर एक म्हणजे दारिद्र्य, दुसरं म्हणजे बेरोजगारी आणि तिसरं म्हणजे असमानता किंवा विषमता. हे तीन सर्वात प्रमुख आव्हानं आपल्याला सांगता येतील. मग दारिद्र्याचा अभ्यास की जो आपल्याला पूर्व परीक्षेचा भाग सुद्धा आहे, बेरोजगारीचा अभ्यास आणि देशातलं जी काही विषमता आहे, असमानता आहे, जी उत्पन्नाची विषमता आहे आणि त्याचप्रमाणे प्रादेशिक असमतोल सुद्धा आहे, तर ह्या चॅलेंजेस बद्दल अभ्यास. आणि शेवटी त्यांनी शब्द म्हटलाय आर्थिक सुधारणा. 1991ला सुरू झाल्या, का सुरू करण्यात आल्या, आर्थिक सुधारणा सुरू करण्यात आल्या म्हणजे नक्की काय झालं, LPG नावाची प्रक्रिया जी सुरू करण्यात आली ती काय प्रक्रिया होती, तिथपासून तर सुधारणांच्या वेगवेगळ्या पिढ्या केल्या जातात. मग पहिली पिढी, दुसरी पिढी, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन. मग प्रायव्हेटायझेशन करण्याचा मार्ग जो आहे ज्याला आपण निर्गुंतवणूक म्हणतो, तर ते निर्गुंतवणूक काय प्रकार आहे, जागतिकीकरणाचा अर्थ काय होतो, त्याची प्रोसेस प्रक्रिया कशी चालते. तर ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास त्या आर्थिक सुधारणांचा भाग म्हणून आपल्याला ह्या पहिल्या पॉईंटमध्ये करायचा आहे. दुसरा भारतीय शेती आणि ग्रामीण विकास. मग भारतीय शेती म्हणजे आपल्याला एकूण 3 क्षेत्रांचा अभ्यास या ठिकाणी करणं अपेक्षित असतं. शेती क्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र. तर त्यातला शेती असा उल्लेख केलेला आहे. आणि शेती मुख्यतः ग्रामीण भागात असल्यामुळे शेतीचा विकास हा ग्रामीण भागाच्या विकासाशी एकदम जवळचा आणि एकदम कनेक्टेड आहे असं आपल्याला दिसेल. तर ते पॉईंट इथे मुख्यतः ग्रामीण विकासामध्ये मुख्यतः ग्रामीण विकासाच्या योजनांशी संबंधित अभ्यास जास्त त्या ठिकाणी करणं अपेक्षित असेल. त्यानंतर हा 2.3 मध्ये सहकार म्हणजे कोऑपरेशन. मग कोऑपरेशन म्हणजे काय, सहकार म्हणजे काय, सहकार हा विषय राज्यांचा विषय आहे आपल्याला माहिती आहे. तर सहकारी संस्था कशा स्थापन होतात, कुठल्या प्रकारच्या असतात, सहकार्याची तत्वे कोणती आहेत, जुनी तत्वे कोणती, नवीन तत्वे कोणती, नक्की कोणी तयार केलेली आहेत, याबद्दलचे डिटेल्स. मग सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने. तर अशा पॉईंटचा हा एक हे आहे. आणि हे करताना मग पुढे सहकाराशी संबंधित 97वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती. कदाचित तुम्हाला माहिती असेल की मागच्या वर्षी सुप्रीम कोर्टाने त्यातला बराचसा भाग हा घटनाविरोधी ठरवून बाद करण्यात आलेला आहे. तर त्या घटना दुरुस्तीबद्दल सुद्धा. 2.4 मध्ये मौद्रिक आणि वित्तीय क्षेत्र म्हणजे त्याचा अर्थ मॉनिटरी अँड फायनान्शियल सेक्टर. मॉनिटरी म्हणजेच RBI आणि RBIच्या सगळ्या यंत्रणेशी संबंधित अभ्यास आणि फायनान्शियल सेक्टर म्हणजेच याचा अर्थ बँका आणि भांडवल बाजाराशी संबंधित अभ्यास. मग आपल्याला व्यापारी बँक व्यवसाय आणि ज्या काही इतर फायनान्शियल सर्व्हिसेस देणाऱ्या भांडवल बाजारातल्या यंत्रणा आहे, ICICI, IDBI, म्युच्युअल फंड्स असतील किंवा पत हमी संस्था असतील, पत दर्जा ठरवणाऱ्या संस्था असतील, तर तो अभ्यास त्या ठिकाणी अपेक्षित आहे. इथे पुन्हा सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था. सार्वजनिक वित्त पुन्हा हेच सरकारची सगळी अर्थव्यवस्था आणि त्याचाच भाग म्हणून काही महत्त्वाच्या वित्तीय संस्था. त्यानंतर हा उद्योग क्षेत्र आणि सेवा क्षेत्र. मग आता इथे शेती क्षेत्राला जोडून हे दोन्ही क्षेत्रांचा अभ्यास सुद्धा अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे पायाभूत सुविधांचा विकास.
मग पायाभूत सुविधांचा विकास म्हणजे वाहतुकीचा आणि दळणवळणाच्या क्षेत्रांचा विकास, तर त्याबद्दलचा अभ्यास. आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल हा इथलाच मुद्दा, म्हणजे इथे आपल्याला थोडीशी थिअरी बघायची आहे, इथे मात्र इंडियाशी संबंधित अभ्यास करायचा आहे. आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था असा पण त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. महाराष्ट्राची म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा राष्ट्र स्तरावर अभ्यास करत असताना इव्हन आपल्याला महाराष्ट्राच्या स्तरावरचाही अभ्यास करणं अपेक्षित आहे. तर आपण जेव्हा महाराष्ट्राची आर्थिक पाहणी अभ्यासतो तर ती आर्थिक पाहणी अभ्यासली तरी सुद्धा आपला महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास पूर्ण होणं शक्य आहे. तर अशा रीतीने आपल्याला एक गोष्ट लक्षात येते बघा, राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेचा काही अभ्यास दिलेला आहे, राज्यसेवेच्या कंबाईनच्या पूर्वपरीक्षेचा आहे आणि ह्या कंबाईनच्या मुख्य परीक्षेचा सुद्धा वेगळा आहे. मग आता असा तुटक वेगवेगळा अभ्यास करायचा का? तर आता त्याच्या आधारावर अभ्यास आपण कसा केला पाहिजे, तर ह्या गोष्टीबद्दल आपण जरा थोडेसे काही डिटेल्स आपण विचारात घेऊया बघा. आणि हा जो मी मुद्दा आता म्हणतोय तो फक्त अर्थशास्त्राला नाही तर सगळ्या विषयांना लागू होतो. तुम्ही जर कुठल्याही परीक्षेचा कोणत्याही विषयाचा अभ्यास जर बघितला तर तुम्हाला असं दिसेल की बहुतेक सगळे विषय हे रॅन्डम पद्धतीने, बहुतेक सर्व विषयांमधले जे काही टॉपिक्स आहेत ते रॅन्डम पद्धतीने दिलेले दिसतील आणि त्या पॉइंट्समध्ये असा कोणताही निश्चित फ्लो तुम्हाला दिसणार नाही. तुम्ही इतिहासाचा सिलेबस घेतला, तो राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेचा त्याचं फार उत्तम उदाहरण देता येईल की डायरेक्ट सुरू केलेला आहे मुख्य परीक्षेचा अभ्यास, डायरेक्ट वृत्तपत्रांचा उदय कसा झाला याच्यावरून सुरू केलेला आहे. इतिहासाचा तर जर समजा आधुनिक भारताचा इतिहास सुरू करायचा असेल तो निश्चितच कशापासून सुरू केला पाहिजे, तर युरोपियन देशात येण्यापासून सुरू केला पाहिजे. त्याला एक निश्चित क्रम पाहिजे, पण कुठल्याही विषयाच्या टॉपिक्समध्ये, इंटरनल टॉपिक्समध्ये आपल्याला कोणताही खास क्रम दिलेला आढळत नाही. आणि त्यामुळे आपण जर समजा त्या टॉपिकनुसार जर आपण एखादा विषय अभ्यासायचा ठरवला तर तो अभ्यास आपल्या डोक्यात परफेक्टली बसेल याची गॅरंटी नाही आहे. त्यामुळे पहिल्यांदा तर एक तत्व आपल्याला ह्या परीक्षेचा अभ्यास करताना फॉलो केलं पाहिजे, ते म्हणजे हे असं की प्रत्येक विषय तो ज्या क्रमाने अभ्यासला पाहिजे तो क्रम पहिल्यांदा आयडेंटिफाय केला पाहिजे आणि त्याच क्रमाने अभ्यास केला पाहिजे. आणि हे बघितलं पाहिजे की अभ्यासक्रमात, एमपीएससीने दिलेल्या अभ्यासक्रमात दिलेले सगळे मुद्दे आपण लावलेल्या त्या क्रमात समाविष्ट झालेले आहेत का. कारण एमपीएससीचा क्रम आपण मेंटेन करायचा म्हटला, फॉर एक्झाम्पल आत्ता आपण बघितला त्या क्रमाने अभ्यास करायचा म्हटला तर तुमचा सगळा गोंधळ उडेल आणि नक्की आपण कुठल्या पद्धतीने अभ्यास करतोय, त्याला काही फ्लो आहे की नाही, काही त्याच्यामध्ये एक सेंट्रल अशा प्रकारची थ्रेड म्हणजे मध्यवर्ती धागा आहे की नाही, हेच मात्र आपल्याला कळणार नाही आणि त्यामुळे सगळी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. फॉर एक्झाम्पल मग भूगोल असेल किंवा इव्हन आपण म्हणूया की समजा राज्यघटना असेल तर त्याला एक निश्चित क्रम आहे प्रत्येक विषयाला, किंवा भूगोलामधला समजा हवामानशास्त्र असेल तर त्याला पण त्याच क्रमाने अभ्यास करणं आवश्यक असतं. तर मग आता अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना निश्चित काय क्रम फॉलो केला गेला पाहिजे, तर तो क्रम या ठिकाणी मी मेन्शन केलेला आहे. आणि आपल्या पुस्तकाची रचना सुद्धा जवळजवळ त्याच क्रमावर, त्याच धर्तीवर करण्यात आलेली आहे की जेणेकरून पुस्तकातला क्रम, आपण अभ्यासतोय तो क्रम आणि तुम्ही काढलेल्या नोट्स ह्या जर एकाच पद्धतीने काढलेल्या असतील तर तुमच्या डोक्यात विषयाबद्दल निर्माण होणारं सगळं कन्फ्युजन, फ्रस्ट्रेशन नष्ट होईल आणि एक फार छान अशा प्रकारची संदर्भ किंवा कॉन्टेक्स्ट त्याच्यामुळे निर्माण होईल. संदर्भ कसा बघा, आपण जेव्हा एखादा विषय अभ्यासतो तेव्हा तो ज्या पुस्तकातून अभ्यासतो किंवा ज्या नोट्सवरनं अभ्यासतो तर त्याचा एक कॉन्टेक्स्ट आपल्या डोक्यात क्रिएट होत असतो. कसं, त्याचा एक उदाहरण सांगतो. समजा तुम्हाला परीक्षेमध्ये एखादा प्रश्न आला तर बऱ्याचदा तुम्हाला असं पण आठवेल की नक्की तो प्रश्न तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या कोणत्या पानावर, तो वरती दिलेला होता का खाली दिलेला होता, हे पण लगेच आपल्या डोक्यात फ्लॅश होतं. म्हणजे त्याचा अर्थ ते डोक्यात एक फ्रेमवर्क तयार झालेलं असतं आपल्याला की हा अभ्यास आपण या ठिकाणी अशा पद्धतीने केलेला आहे. त्यामुळे जर आपण अभ्यास करताना जर सगळा गोंधळ निर्माण करून टाकलेला असेल तर मात्र आपल्याला ऐनवेळी परीक्षेच्या वेळी आठवताना सुद्धा तो गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सांगण्याचा मुद्दा मुख्यतः असा आहे की अर्थशास्त्राचा अभ्यास करताना बेसिकली आपण कोणता फ्लो मेंटेन केला पाहिजे किंवा कोणता क्रम मेंटेन केला पाहिजे की जेणेकरून सगळे पॉईंट्सही कव्हर झाले पाहिजे आणि कन्फ्युजनही झालं नाही पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातून हा मी एक सिक्वेन्स तयार केलेली आहे. त्या सिक्वेन्समध्ये थोडाफार फरक झाला तरी हरकत नसते, पण तरी सुद्धा एक जनरली फॉलो करायची सिक्वेन्स की जिथे परीक्षेतले मुद्दे सुद्धा कव्हर होतील. तर ते बघा, सुरुवातीला मग आपल्याला मूलभूत संकल्पना यांचा अभ्यास करायचा आहे, ज्याच्यात अर्थव्यवस्थांचे प्रकार कोणते असतात, अर्थव्यवस्थांची क्षेत्रे कोणती आहेत ते बघायचं आहे.
त्यानंतर हा राष्ट्रीय उत्पन्नाची मोजमाप हा खूप मोठा टॉपिक त्यानंतर आपण अभ्यासला पाहिजे. त्यानंतर आर्थिक वृद्धी म्हणजे काय, आर्थिक विकास म्हणजे काय, हे आपण अभ्यासलं पाहिजे. आर्थिक वृद्धी झाली म्हणून आर्थिक विकास होईलच याची गॅरंटी नाही, आणि आर्थिक विकास झाला म्हणून मानव विकास होईलच याची गॅरंटी नाही. म्हणून हळूहळू आर्थिक विकासातूनच एक संकल्पना पुढे उदयास आली, ही मानव विकास नावाची. मग मानव विकास म्हणजे काय, मानव विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर मोजण्याच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहे, म्हणजे मानव विकास निर्देशांकासारख्या, आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून काही वेगळ्या पद्धतीने मानव विकास मोजता येईल का, तर हा तो मुद्दा. नंतर हळूहळू ही पण एक संकल्पना पुढे आली, शाश्वत विकास. कारण मानव विकास म्हणताना आपण मानवाला केंद्रबिंदू ठेवलेला आहे, पण आता फक्त मानवाचा नाही तर आपल्याला संपूर्ण पर्यावरणाचा विकास अशा पद्धतीने साध्य करायचा आहे की तो शाश्वत स्तरावर कायम राहील. शाश्वत विकास म्हणजे भविष्यकालीन विकासाची शाश्वती वर्तमानातच निर्माण करणारा विकास, तरच तो शाश्वत विकास आहे असं म्हणता येईल. नाहीतर आज भला मोठा विकास घडून आणायचा आणि पुढच्या काही वर्षानंतर तो जर घसरणारा असेल तर आज विकास झालेला आहे पण तो भविष्याच्या दृष्टिकोनातून शाश्वत नव्हता असा त्याचा अर्थ होईल. म्हणून शाश्वत विकासाच्या संकल्पना, शाश्वत विकासाच्या संकल्पनेची उत्क्रांती नक्की कशी झाली तर तो आपल्याला त्या ठिकाणी अभ्यास करायचा आहे. शाश्वत विकास नक्की जगाच्या स्तरावर मोजण्यासाठी आज SDGs म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स जे फॉलो केले जात आहेत, पूर्वी ते MDGs होते, त्याच्या बाबतीत भारताची प्रगती सध्या किती आहे हे कळण्यासाठी कोणता इंडेक्स वापरला जातो, हे अशा प्रकारचा हा अभ्यास आहे. खूप छान आणि इंटरेस्टिंग अशा प्रकारचा टॉपिक आहे आणि जगातला करंट विचारांचा आणि करंट काय म्हणता तर चिंतेचा महत्त्वाचा विषय म्हणून शाश्वत विकास नावाचा पॉईंट आहे. खरं हे झाल्यानंतर मग आपण आर्थिक नियोजन हा पॉईंट अभ्यासला पाहिजे. कारण आपल्या देशाचा 70-75 वर्षात विकास घडून आणण्यासाठी ज्या पद्धतीचा आपण वापर केला त्या पद्धतीला आपण इकॉनॉमिक प्लॅनिंग असं म्हणतोय. म्हणजे अर्थव्यवस्थेचं नियोजन करून पंचवार्षिक योजना तयार करून त्या अंमलात आणून काही महत्त्वाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आपण जी यंत्रणा राबवली आहे त्याला आपण आर्थिक नियोजन म्हणतो. आणि आर्थिक नियोजन चालू असतानाच ते जेवढ्या वेगानं चाललं पाहिजे होतं, जेवढ्या अपेक्षेनं त्यातनं फायदे झाले पाहिजे होते तेवढे न झाल्यामुळे आपण मध्येच आर्थिक सुधारणा पण सुरू केल्या आहेत. आपल्याला माहिती आहे की 8व्या पंचवार्षिक योजनेच्या आधी 91ला 8वी पंचवार्षिक योजना 92 पासून सुरू झाली, तर 91 पासून आपण ह्या आर्थिक सुधारणा सुरू केल्या आणि आर्थिक नियोजनामध्ये एक प्रकारे सुधारणा घडून आणून एकंदरीत अर्थव्यवस्थेचा विकास साध्य करण्याचा प्रयत्न केला. पण आज मात्र आर्थिक नियोजन संपलंय, आर्थिक सुधारणांची प्रक्रिया मात्र चालूच आहे, LPGची प्रक्रिया मात्र चालूच आहे. तर ह्या दोघींचा एकत्रित आणि एका पाठोपाठ आपण अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यानंतर मग हे आहे बघा, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, आणि त्यातले 3 सर्वात प्रमुख आव्हाने कोणती, तर एक म्हणजे दारिद्र्याचं आव्हान, गरिबीचं, एक म्हणजे बेरोजगारीचं आव्हान, आणि तिसरं म्हणजे असमानतेचं. असमानता किंवा विषमता, इंग्लिशमध्ये इनइक्वॅलिटी, उत्पन्नाची, संपत्तीची, प्रदेशांची, अशी जी काही वेगवेगळ्या आधारावर असमानता आहे तर त्यांचा अभ्यास त्या ठिकाणी त्यावेळी आपण ते करूया. त्यानंतर गरिबी आणि बेरोजगारी यांचा बेसिक स्टडी झाल्यानंतर त्यांचं निर्मूलन करण्यासाठी नक्की आपण कुठल्या योजना आतापर्यंत वापरलेल्या आहेत, राबवलेल्या आहेत, सध्या कुठल्या राबवल्या जात आहेत, तर तो पण अभ्यास आहे. म्हणून दारिद्र्य निर्मूलन आणि रोजगार निर्मितीच्या योजना हा पॉईंट झाल्यानंतर इतर काही महत्त्वाच्या सरकारी योजना, कारण राज्यसेवेच्या सिलेबसमध्ये सामाजिक क्षेत्रातील पुढाकार म्हटलेलं आहे, मग त्याच्या शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या पण येतात. इथे तर आपण मुख्यतः दारिद्र्य निर्मूलन आणि बेरोजगारीच्या योजना बघणार, पण इथे मात्र शिक्षणाशी संबंधित असतील किंवा आपल्या आरोग्याशी संबंधित असतील, तर अशा प्रकारच्या काही योजना आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं अपेक्षित आहे. त्यानंतर लोकसंख्याशास्त्र म्हणजे डेमोग्राफिक्स आणि भारताची लोकसंख्या. जेव्हा आपण फक्त लोकसंख्याशास्त्र म्हणतो तेव्हा आपण त्याचा थिअरिटिकली अभ्यास करतो की लोकसंख्याशास्त्र म्हणजे काय, लोकसंख्येचं धोरण कशा रीतीने ठरवतात, लोकसंख्या विषयक विविध प्रकारच्या संकल्पना कोणत्या आहेत, जन्मदर म्हणजे काय, मृत्यूदर म्हणजे काय, आयुर्मान म्हणजे काय, ते कसं मोजायचं, ह्याबद्दलचं काही थिअरी आपण म्हणतो. किंवा अजून लोकसंख्येचं संक्रमण कसं नक्की होत जातं, त्या संक्रमणाच्या प्रक्रियेमध्ये मग तो माल्थसचा नक्की त्यांनी काय नियम दिलेला होता, संक्रमणाच्या टप्प्यांमध्ये कोणत्या टप्प्यामध्ये जन्मदर मृत्यूदराची स्थिती नक्की कशी असते, तर याच्याशी संबंधित थिअरी म्हटली
तर ती आपण लोकसंख्या शास्त्राचा भाग म्हणून अभ्यासतो. आणि मग भारताची लोकसंख्या, याच्यात भारताच्या लोकसंख्येत सध्याची स्थिती म्हणजे 2011ची जनगणना, 21च्या जनगणनेचे आकडे अजून काही आलेले नाही, कारण कोविडमुळे मात्र जनगणनेचं कामच पुढे ढकललं गेलं आणि ते प्रोसेस चालू आहे. कदाचित पुढच्या 1 वर्षभरामध्ये किंवा त्याच्या आधी सुद्धा ते नवीन जर आकडे आले तर आपल्याला सगळा अभ्यास नवीन सुद्धा करावा लागणार आहे. पण जोपर्यंत ते आकडे येत नाही तोपर्यंत 2011च्या जनगणनेमध्ये भारताच्या लोकसंख्येची स्थिती, घनतावाईज त्याचं वितरण कसं आहे, लिंग गुणोत्तरावाईज वितरण कसं आहे, शहरी ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण कसं आहे, तर ही जी काही इन्फॉर्मेशन आहे तर ती आपल्याला या ठिकाणी अभ्यासणं अपेक्षित आहे. नंतर समावेशन आणि सामाजिक क्षेत्र पुढाकार. समावेशनाचा अर्थ आपण बघितला, सगळ्यांना समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया. कुठे करून घ्यायचं समाविष्ट म्हणून आपण समावेशनाचे 3 प्रकार करतो. एक म्हणजे आर्थिक समावेशन, दुसरं म्हणजे वित्तीय समावेशन आणि तिसरं म्हणजे सामाजिक समावेशन. आर्थिक समावेशन म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, म्हणजे त्याचा अर्थ उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून. अर्थव्यवस्थेचा विकास होतोय, देशाचं राष्ट्रीय उत्पन्न वाढतंय, पण उत्पन्न वाढीचे सगळे फायदे मात्र सगळ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि मुठभर लोकांपर्यंतच ते मात्र रिस्ट्रिक्टेड राहतात. तर हे सगळे फायदे लोकांपर्यंत पोहोचून प्रत्येकाच्या हातात योग्य प्रमाणात उत्पन्न जाण्यासाठी जे काही आपल्याला प्रयत्न केले पाहिजे त्या सगळ्या प्रयत्नांना आपण आर्थिक समावेशनाचे प्रयत्न असं पण म्हणतो. सगळ्यांच्या हातात उत्पन्न गेलं पाहिजे. त्यासाठी सगळ्यात साधी गोष्ट काय केली पाहिजे तर प्रत्येकाला रोजगार मिळाला पाहिजे. प्रत्येकाला रोजगार जर मिळायचा असेल तर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण झाल्या पाहिजे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हायच्या असतील तर त्या कुणी तयार केल्या पाहिजे. कारण सगळ्या रोजगाराच्या संधी काही सरकार तयार करत नाही, सरकार उलट फार थोड्या करतं. बहुतेक सगळ्या रोजगाराच्या संधी या खाजगी क्षेत्रात निर्माण होतात आणि या खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या नव्या संधी निर्माण व्हायच्या असतील तर दरवर्षी नव्याने छोटे मोठे कारखाने उभे राहिले पाहिजे. कारण या कारखान्यांमध्येच लोक काम करायला जाणार आहेत म्हटल्यानंतर कारखान्यांची संख्या जसजशी वाढत जाईल त्यालाच आपण भांडवल निर्मिती पण म्हणतो. म्हणून भांडवल निर्मितीचा दर जसा वाढत जाईल तसं देशात नव्याने रोजगाराच्या संधी निर्माण होतील. प्रत्येकाला आपल्या क्षमतेनुसार रोजगार प्राप्त होईल. रोजगार प्राप्त झाला तर प्रत्येकाच्या हातात योग्य तेवढं इन्कम येईल आणि इन्कम आलं तर ते आपल्या देशाच्या आर्थिक विकासाचा भाग बनलेला असतील आणि अशा वेळी मग हे आर्थिक समावेशन झालेलं असेल असं आपण म्हणतोय. त्याचाच एक भाग आहे वित्तीय समावेशन. वित्तीय समावेशनाचा साधा अर्थ आपल्या देशाची जी वित्तीय व्यवस्था आहे, उदाहरणार्थ बँक व्यवस्था आहे, तर ह्या बँक व्यवस्थेमध्ये सगळ्यांना सहभागी करून घेण्याची प्रक्रिया. मग सगळे सहभागी नाही आहेत का तर अजूनही आत्तापर्यंत सगळे सहभागी नव्हते. याचं साधं कारण आणि साधं उदाहरण असं की कित्येक जणांचं बँकेत जर खातंच नसेल तर बँक व्यवस्थेचा कोणताही फायदा त्यांना होण्याची शक्यता नाही. म्हणजे त्यांना आपल्याकडे जमा झालेले पैसे बँकेत सेव्ह करण्याची संधी नाही, त्याच्या आधारावर थोडंसं व्याज मिळवण्याची संधी नाही, त्याच्या आधारावर काही कर्ज वगैरे मिळवण्याची संधी नाही, जर कर्ज नाही मिळालं तर कोणताही छोटा मोठा व्यवसाय करण्याची संधी नाही. त्यामुळे बँक व्यवस्थेपासून कायमचे वंचित असलेले असा फार मोठा वर्ग देशामध्ये होता आणि तो नष्ट करण्यासाठी मग वित्तीय समावेशनाचे प्रयत्न सरकारने चालवले. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणून कोणता तर ती जनधन योजना, आपण जी म्हणतो PMJDY, प्रधानमंत्री जनधन योजना, ही वित्तीय समावेशनाची सध्याची सर्वात प्रमुख योजना म्हणून ओळखली जाते. आणि सामाजिक समावेशन म्हणजे सामाजिक कारणांमुळे जे वंचित वर्ग राहिले, आपण म्हणू की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागास वर्ग, हे सामाजिक कारणांमुळे जरा थोडेसे बाजूला राहिलेत, त्याच्यामुळे त्यांचा शैक्षणिक विकास झाला नाही, आर्थिक विकास झाला नाही, तर त्यांना सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही प्रयत्न करायचे आहेत त्या प्रयत्नांना आपण सोशल इन्क्लुजन, टू इन्क्लूड एव्हरीबडी इन द मेन स्ट्रीम ऑफ द सोसायटी म्हणून सोशल इन्क्लुजन असा पण शब्द त्या ठिकाणी आहे. तर हा पण एक छान अशा प्रकारचा अभ्यास आहे. आणि मग त्यानंतर मग पुढचे काही टॉपिक्स हे भारताच्या वित्तीय व्यवस्थेशी संबंधित आहे. मग भारतीय वित्तीय व्यवस्था, त्याचं स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. त्या स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात व्यवस्था कोणाची महत्त्वाची असते तर व्यापारी बँकांची असते. मग व्यापारी बँकांबद्दलचा अभ्यास, व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करणाऱ्या रिझर्व्ह बँकेबद्दल म्हणजे RBI बद्दलचा अभ्यास. त्यानंतर भारताचा नाणे बाजार की जो अल्पकालीन बाजार असतो तर त्याच्याबद्दलचा अभ्यास. त्यानंतर भारताची चलन व्यवस्था म्हणजे पैशाची व्यवस्था, चलन कसं मोजायचं, चलन पुरवठा कसा मोजायचा याबद्दलचा पॉइंट्स. चलन व्यवस्थेशी संबंधितच अभ्यास आहे चलन वाढ आणि किंमत.
चलनवाढ म्हणजेच भाववाढ, इंग्लिशमध्ये आपण त्याला इन्फ्लेशन म्हणतो. मग चलनवाढ मोजायची कशी आणि किमती नियंत्रित करण्यासाठी नक्की काय उपाय, किंवा मुळातच किंमत कशी ठरते, इथपासून किंमत ठरण्याची मागणीच्या बाजूची कारणं, पुरवठ्याच्या बाजूची कारणं, खर्चाच्या बाजूची कारणं आणि मग किमतींवरचं नियंत्रण. तर हा पण एक अभ्यास आहे. हे सगळं झाल्यानंतर पुढे मात्र शासकीय अर्थव्यवस्थेशी संबंधित मुद्दे येतात. तर सार्वजनिक वित्त, त्याच्यामध्ये भाग येतो तो म्हणजे अर्थसंकल्प, अर्थसंकल्पाची रचना, त्याचे प्रकार व त्याच्यातून कोणत्या त्रुटी निर्माण होतात त्यांचा अभ्यास. अर्थसंकल्पाचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून सेपरेट चॅप्टरमध्ये आपण अभ्यासतो जनरली भारताची कर संरचना. मग प्रत्यक्ष कर कोणते, अप्रत्यक्ष कर कोणते, कर सुधारणा आतापर्यंत कशा झाल्या, करांचं वितरण केंद्र राज्यांमध्ये कसं केलं जातं आणि ते कोण करतं. तर हा पण एक महत्त्वाचा या ठिकाणचा अभ्यास आहे. तर हे 3 मुद्दे आपल्याला सार्वजनिक आय व्यय किंवा पब्लिक फायनान्सशी संबंधित आहे. हे पुढचे 3 मुद्दे मात्र आंतरराष्ट्रीय व्यापार आणि त्याच्याशी संबंधित. म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आकारमान म्हणजे काय, आंतरराष्ट्रीय व्यापाराची संरचना, आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा. तर हे 3 प्रमुख मुद्दे आणि त्याच्याशी संबंधित इतर जे काही पॉइंट्स आहेत ते. त्यानंतर व्यापार तोल म्हणजेच BOT, व्यवहार तोल, BOP, बॅलन्स ऑफ पेमेंट्स, त्याचं स्ट्रक्चर आणि इतर संबंधित गोष्टी. आणि त्याच्या जोडीने मग आंतरराष्ट्रीय वित्त पुरवठा संस्था कोणत्या प्रमुख, IMF, वर्ल्ड बँक, IDA यासारख्या प्रमुख संस्था. त्यापैकी IMF, वर्ल्ड बँक याच्यावर रेग्युलरली प्रश्न आपल्याला आलेले दिसतीलच. वर्ल्ड बँक ही कुठल्याही प्रकार नावाची तशी बँक नाहीये. वर्ल्ड बँक ऍक्च्युली ग्रुप आहे आणि त्या ग्रुपचाच एक संस्था म्हणून ही IDA पण आहे, इंटरनॅशनल डेव्हलपमेंट एजन्सी पण आहे. तर त्या अशा काही संस्थांचा या ठिकाणी अभ्यास अपेक्षित आहे. त्यानंतर मग एक महत्त्वाची वित्तीय संस्था म्हणजे WTO, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. तर त्या WTOचा पण अभ्यास करणं अपेक्षित आहे. ऍक्च्युली तो अभ्यास आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या अभ्यासाचा भाग म्हणून सुद्धा घेता येऊ शकेल. आणि हे झाल्यानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेची 4 प्रमुख क्षेत्रे, एक म्हणजे कृषी क्षेत्र, दुसरं उद्योग क्षेत्र, तिसरं सेवा क्षेत्र आणि चौथं पायाभूत सुविधांचं क्षेत्र किंवा इन्फ्रास्ट्रक्चरचं क्षेत्र. यात सेवा क्षेत्राचा फारसा काही मोठा अभ्यास नाही आहे. सर्वात जास्त अभ्यास येतो कृषी क्षेत्राचा, त्याखाली पायाभूत सुविधांचा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरचा आणि उद्योग क्षेत्राचा. असा हा अभ्यास आहे. पायाभूत सुविधांचा क्षेत्रामध्ये आपल्याला वाहतुकीचा अभ्यास आणि दळणवळणाचा अभ्यास, 2 प्रकारच्या यंत्रणांचा अभ्यास. पायाभूत सुविधा आपण ऍक्च्युली त्यांचा विभाग 2 प्रकारांमध्ये करतो. एक म्हणजे आर्थिक पायाभूत सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधा. आर्थिक पायाभूत सुविधांमध्ये या 2 गोष्टी येतात. एक म्हणजे ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन, म्हणजे वाहतूक आणि दळणवळण. दळणवळण हा मराठीतला शब्द, हिंदीत बऱ्याचदा त्याला संचार म्हणतात, म्हणून वाहतूक आणि संचार असा पण शब्द त्या ठिकाणी वापरला जातो. वाहतूक म्हणजे काय, तर ऍक्च्युअल वस्तू किंवा व्यक्तींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी वापरण्यात येणारे मार्ग, ते सगळे वाहतुकीचे मार्ग झाले. त्याच्यात रस्ते मार्ग झाले, लोह मार्ग झाले, हवाई मार्ग झाले आणि जलमार्ग झाले. आणि त्याचप्रमाणे पाईपलाईन सुद्धा वाहतुकीचा एक मार्ग आहे, फक्त त्यातनं वस्तूच फक्त कॅरी केल्या जाऊ शकतात, व्यक्ती नाही. हा पॉईंट आहे. आणि दळणवळणामध्ये मात्र व्यक्ती किंवा वस्तूचं ट्रान्सपोर्टेशन होत नाही, तर तिथे मेसेजेस म्हणजे संदेशांचं ट्रान्सपोर्टेशन करणाऱ्या ज्या काही सगळ्या यंत्रणा आहेत, ज्या एकतर प्रिंट मीडियाच्या माध्यमातून असतील, नाहीतर आजच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असतील, तर त्या सगळ्या यंत्रणांना आपण दळणवळणाच्या यंत्रणा असं आपण म्हणतो, ज्याच्यात आपल्याला इंटरनेट पर्यंतचा अभ्यास करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे या ठिकाणी. आणि आता राज्यसेवेच्या याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था म्हटलेलं आहे, म्हणून हा सुद्धा मुद्दा आपल्याला वेगळा स्वतंत्र अभ्यास करणं आवश्यक आहे. तर ही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ह्याच सगळ्या वरच्या अनुषंगाने करणं तसा मुद्दा आहे. तर हे झालं आजच्या काय म्हणता येईल तर आपल्या ह्या संपूर्ण अभ्यासक्रमाची ही ओळख झाली. पण अजून एक खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा असतो आणि बऱ्याच वेळा मुलांच्या बहुतेक सगळ्या ज्या कंप्लेंट्स असतात किंवा विचारणा असते ती म्हणजे अभ्यास कसा करावा याच्याबद्दलची असते. तर त्याच्याबद्दलचे थोडेसे डिटेल्स आपण आता सध्या बघूया. अदरवाईज प्रत्येक लेक्चरमध्ये अभ्यास कसा करावा हा त्या पॉईंटशी संबंधित मुद्दे एकदा झाल्यानंतर बऱ्याच वेळा ते कळायला पण लागतं. तर तो अभ्यास कसा करावा याच्याबद्दल काय पॉईंट्स आहेत बघा.
तर MPSCच्या किंवा UPSCच्या कोणत्याही परीक्षेचा अभ्यास करताना काही महत्त्वाची तत्वे, प्रिन्सिपल्स आपल्याला फॉलो करणं आवश्यक आहे. त्यातलं एक महत्त्वाचं तत्व ते सांगून त्याच्या अनुषंगाने बाकीच्या सगळ्या गोष्टी आपण बघूया. बघा, एक म्हणजे आपल्याला नेहमी शॉर्ट टर्म मेमरीचाच वापर करावा लागतो. आता हा काय प्रकार आहे शॉर्ट टर्म मेमरी? रेग्युलरली मुलांची कंप्लेंट असते की वाचलेलं आठवत नाही, किंवा आज वाचलं आणि पुन्हा आठवड्यानंतर ते विचार करायचा म्हटलं किंवा ते आठवायचं म्हटलं तर आठवत नाही, किंवा त्याच्यावरचे प्रश्न कालांतराने आठवत नाही. मग नक्की आठवत नाही याच्यावर पर्याय काय? तर मी बऱ्याच वेळा मुलांना म्हणतो की तुम्हाला जर एखादी गोष्ट आज वाचल्यानंतर कालांतराने जर तुम्ही विसरत असाल तर ही काही फक्त तुम्हाला लागू असलेली गोष्ट नाही, ही सगळ्यांना लागू असलेली गोष्ट आहे. असा कुणीही नाही की ज्यांना आज वाचल्यानंतर सगळं कायमस्वरूपी लक्षात राहील. आणि आपल्याला काही एक विषय अभ्यासायचा नाही आहे, आपल्याला अनेक विषय अभ्यासायचे. म्हणून मुलांची अजून एक दुसरी कंप्लेंट असते की एक विषय वाचायला घेतला की दुसरा विषय आपला राहून गेलेला आहे असं नेहमी वाटत राहतं. कारण ते सगळे पुस्तकं आपण आणून ठेवतो, ते आपल्या टेबलवर ठेवलेले असतात आणि नेहमी आपल्याला एक विषय वाचला की त्या सगळ्या पुस्तकांकडे पण आपलं लक्ष जात असतं. आणि त्यामुळे अभ्यास करण्याच्या सुरुवातीला नेहमी कन्फ्युजन झालेलं दिसतं की नक्की लक्षातही राहत नाहीये. त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करायला घेतले तर ते प्रश्न आपण काही दिवसांपूर्वी वाचलेल्या गोष्टींवरचे प्रश्न सॉल्व्ह करता येत नाही. आणि पुन्हा एक विषय अभ्यासाला घेतला की बाकीच्या विषयांचा सुद्धा आठवण येते. मग कधी कधी आपण हे सोडून देतो, ते घेतो, ते काही दिवस वाचलं तर ते सोडून देतो, तिसरा आठवतो म्हणून तिसरा विषय घेतो. कधी कधी आपला मित्र किंवा मैत्रीण वेगळा विषय अभ्यासते म्हणून आपण आपल्या हातातलं सोडून देतो, की हातातलं पुस्तक सोडून देतो आणि दुसरा विषय करायला घेतो. आणि असं जर झालं तर आपण दररोज काहीतरी करतोय असं दिसतं, पण मात्र एका निश्चित फ्लोने, एका निश्चित क्रमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने मात्र आपला अभ्यास होण्याची शक्यता नसते. मग काय करायचा हा मोठा मुद्दा आहे. तर पहिल्यांदा डोक्यातून हे काढून टाका की आज वाचलं म्हणजे सगळं कायमस्वरूपी आपल्याला लक्षात राहील. म्हणून ही परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला ह्याच गोष्टीचा वापर करावा लागतो. काय? शॉर्ट टर्म मेमरी. मुळातच आपली मेमरी शॉर्ट टर्म असते आणि त्याच शॉर्ट टर्म मेमरीचा आपल्याला वापर करायचा आहे. म्हणजे नक्की काय करायचं आहे? तर म्हणजे त्याचा अर्थ असा की ज्यावेळी आपली परीक्षा असेल त्याच्या आधी आपण जर व्यवस्थित 2 रिव्हिजन जर आपण करू शकलो आणि त्या रिव्हिजनच्या आधारावर परीक्षेपर्यंत आपल्याला काही गोष्टी लक्षात राहिल्या तर मात्र आपली ही सगळी गरज भागू शकेल. म्हणून शॉर्ट टर्म मेमरीचाच वापर करायचा आहे. ते आपल्याला असं दाखवतील. बघा, समजा तुमची परीक्षा या दिवशी आहे, समजा पूर्व परीक्षा या दिवशी आहे आणि तुम्ही समजा आजपासून अभ्यास करायला सुरुवात केलेली आहे. आजपासून हा अभ्यास पूर्व परीक्षेच्या आधी 6 महिने आधी असू शकतो, 7, 8, 10 महिने आधी असू शकतो किंवा एखादं वर्ष सुद्धा आधी असू शकतं असं आपण गृहीत धरूया. तर आता तुम्ही 6 महिने आधी किंवा 8 महिने आधी किंवा 1 वर्ष आधीपासून जो काही अभ्यास करणार आहात, हा सगळा अभ्यास जर परीक्षेच्या आधी 2 आयडियल रिव्हिजन्सच्या माध्यमातून झाला नाही तर ह्या आज केलेल्या अभ्यासाला काहीही अर्थ राहत नाही. कारण ती नेहमीची कंप्लेंट की लक्षात राहत नाही. म्हणून एक आयडियल कंडिशन अशी लक्षात घ्या की कधीपासूनही तुम्ही अभ्यास केलेला असू देत, पण मात्र तो सगळा अभ्यास आयडियली 2 रिव्हिजन्स त्याच्या परीक्षेच्या आधी झाल्या पाहिजे. कोणत्या 2 रिव्हिजन्स? तर पूर्व परीक्षेच्या आधी साधारणतः 7 ते 10 दिवसांमध्ये एक रॅपिड फायर रिव्हिजन आपली झाली पाहिजे. रॅपिड फायर म्हणजे आपण वाचलेलं सगळंच्या सगळं आपल्या डोळ्याखालून, वाचनातून पटकन धावत्या पद्धतीने आपलं ते गेलं पाहिजे. आणि त्याच्या आधी साधारणतः 3 आठवडे, 3 वीक्स, एक जरा थोडीशी डिटेल्ड रिव्हिजन आपली झाली पाहिजे. म्हणजे इथे जे काही तुम्ही वाचलेलं आहे त्याची सुरुवातीला 3-1 आठवडे, थोडासा जास्त वेळ घेतला तरी हरकत नाही, पण 3 आठवडे डिटेल्ड अशा प्रकारची रिव्हिजन आणि परीक्षेच्या ऐनवेळी त्याच्या आधी पुन्हा हे जे काही वाचलेलं तेच पुन्हा रॅपिड फायर पद्धतीने करून घेतलेली रिव्हिजन, अशा प्रकारची रिव्हिजन केली तुम्ही आणि सगळं विसरून गेलेलं असलं तरी काही हरकत नाही. ही रिव्हिजन केल्यानंतर पुन्हा तुमच्या डोक्यात त्या गोष्टी येतात, ऐनवेळी येतात आणि तेवढ्या परीक्षेच्या तारखेपुरती जरी त्या लक्षात राहिल्या तरी सुद्धा आपली गरज भागू शकते. तर कुठलीही परीक्षा असेल, कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन असेल, तर त्यासाठी हेच तत्व वापरावं लागतं. हे पहिल्यांदा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. पण पुढचा मुद्दा येतो की एवढा सगळा भला मोठा अभ्यास हा रिवाइज करण्यासाठी आपल्याला हा एवढा वेळ पुरणार आहे का? किंवा हे इव्हन 7 दिवसाची रिव्हिजन होणार आहे का? तर ही रिव्हिजन तेव्हाच होऊ शकते जेव्हा
अभ्यास करण्याच्या प्रक्रियेदरम्यान तुम्ही सर्व विषयांच्या समजा ह्या नोट्स तयार करून ठेवलेल्या असतील तर तुम्ही जर सगळं पुस्तकांवरून ऐनवेळी रिव्हिजन करायची म्हटली तर ती कधीच रिव्हिजन होऊ शकणार नाही. का होऊ शकणार नाही तर त्याचं मूळ कारण असं की आपण एका विषयाचं एक नाही एकापेक्षा जास्त पुस्तकं वाचतो. त्या पुस्तकात बऱ्याचशा अशा गोष्टी पण दिलेल्या असतात प्रत्येक पुस्तकात की ज्याच्यावर ऍक्च्युअल प्रश्न येण्याची शक्यता नसते. एखादा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी एक्स्ट्रा डिटेल्स त्याच्यामध्ये दिलेले असू शकतात पण प्रश्न येणार नाही. आणि असं सगळे मुद्दे जर तुम्ही ऐनवेळी अभ्यासायला सुरुवात केली किंवा ऐनवेळी अभ्यासत असाल म्हणजे ऐनवेळी जेव्हा तुम्ही मॅक्सिमम इम्पॉर्टंट गोष्टी वाचल्या पाहिजे त्यावेळी अनावश्यक गोष्टी वाचत राहिल्यात तर मात्र आपल्या परीक्षेपयोगी पद्धतीने तो अभ्यास होणार नाही हे लगेच लक्षात येईल. म्हणून जर आयडियल कंडिशन मी तुम्हाला सांगतोय काही जणांना पुस्तकांवरूनही रिव्हिजन करणं शक्य होईल पण एवढा सगळ्या विषयांचं हे करायचं असेल तर एक अशा प्रकारची पण आयडियल कंडिशन आहे की प्रत्येक विषयाची एक सिंगल नोटबुक तुमच्याकडे तयार झालेली पाहिजे. आणि तीच नोटबुक तुम्ही पूर्व परीक्षेला सुद्धा आणि मुख्य परीक्षेला सुद्धा वापरता आली पाहिजे तुम्हाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर समजा इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट असेल तर इकॉनॉमिक या सब्जेक्टची एकच नोटबुक तुमच्याकडे अशी असावी की ज्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे संपूर्ण विषयाच्या नोट्स त्याच्यामध्ये कव्हर झालेल्या असतील. आणि मग आता पूर्व परीक्षेला त्यातलं काय वाचायचं हे पूर्व परीक्षेला महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही मार्क करून ठेवल्या असतील तर त्यावेळी त्याच वाचायच्या. आणि मुख्य परीक्षेला सुद्धा तीच नोट वाचायची कारण पूर्व आणि मुख्य परीक्षा 100% आपल्याला भेद करताच येत नाही खरं तर ती नोट वाचून इव्हन तुम्हाला मुख्य परीक्षा सुद्धा देता आली पाहिजे. असं सगळ्या विषयांच्या जर तुम्ही नोट्स तयार करून ठेवल्या आणि एका सिंगल विषयाची एक सिंगल नोटबुक तयार करून ठेवली ती एकदम नोटबुक असो नाहीतर एखादी फाईल असो सुटे पानं एकत्र जोडलेली असो काही असो पण मात्र ते एकच सिंगल अशा पद्धतीने ते पाहिजेत. जर असं झालं असं जर तुम्हाला करता आलं तर इथल्या या रिव्हिजन्स तुमच्या काय म्हणतात तर व्यवस्थितपणे होतील. आणि मग एका गोष्टीची चिंता करण्याची आवश्यकता राहणार नाही विसरून जाण्याची. कितीही विसरून गेलं तर तुम्हाला ही गॅरंटी असेल किंवा असा एक कॉन्फिडन्स असेल की मी एखादा विषय सगळा जरी विसरून गेलेलो असलो तरी सुद्धा मात्र त्या पुस्तकावर त्या नोटबुकवरनं किंवा त्या नोट्सवरनं मी 2 दिवसात 4 दिवसात 5 दिवसात तो विषय पुन्हा ज्याला आपण म्हणतो कम्प्युटरचं रिट्रायवल तसा तो रिट्राईव्ह करू शकतो. अशा प्रकारचा कॉन्फिडन्स तुमच्यात राहतो आणि त्यामुळे मग आपण योग्य गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करतो. मनातली ही जी काही भीती असते की मी विसरून जातोय ती कमी होते आणि आपल्याला एक कॉन्फिडंट लेवलवर आपण ह्या परीक्षेचा अभ्यास करू शकतो. त्यामुळे ही आयडियल कंडिशन मी तुम्हाला सांगतोय. याच्यात व्हेरिएशन्स येऊ शकतील. प्रत्येक मुलाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते प्रत्येकाची क्षमता पण वेगळी असते. पण आपण एका ॲव्हरेज स्टुडंटच्या दृष्टिकोनातून बोलायचं म्हटलं तर ही एक अपेक्षा आहे अशा प्रकारची गोष्ट आहे. आता नोट्स काढताना काय करायचं हा पण पुढचा मुद्दा येतो. नोट्स काढताना आपण काय आणि किती वाचलं पाहिजे हा पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे. किंवा नोट्स कशा असाव्या याबद्दलचा पण मुद्दा आहे. तर नोट्स कशा असाव्या हे कळण्याकरता त्या का असाव्या याचा अजून पुन्हा पॉईंट लक्षात घ्यावा. नोट्समुळे काय आपल्याला साध्य काय होतं तर पहिली गोष्ट साध्य होते ती म्हणजे टू फॅसिलिटेट मेमोरायझिंग म्हणजे लक्षात ठेवण्याची प्रक्रिया सोपी होते. आपण पुस्तक बघतो पुस्तकात सगळे पॅराग्राफ्स वगैरे दिलेले असतात. पॅराग्राफ्स म्हणजे पुस्तकी पद्धतीने तयार केलेलं असतं त्यामुळे ते लाईन्स वाचून सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली लक्षात राहतीलच याची गॅरंटी नाही. पण नोट्स मात्र आपण अशा रीतीने लिहिल्या पाहिजे की जेणेकरून विषय लक्षात राहणं आपल्याला जास्तीत जास्त सोपं होईल. मग ते होण्यासाठी मग आपण फ्लो चार्टचा वापर करू शकतो किंवा टी डायग्राम्सचा वापर करू शकतो जेणेकरून एक मोठा राईटअप पुस्तकात समजा 5 पानं एखादी गोष्ट तर त्या 5 पानांची माहिती तुमच्या नोट्समध्ये अशा रीतीने असली पाहिजे की फारसे कष्ट न करता सुद्धा त्या मुद्द्यावरचे सगळे त्या पॉईंटमधले सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात आले पाहिजे. म्हणून नोट्स लिहिताना त्या जास्तीत जास्त सुटसुटीत असाव्या. काय म्हणूया की वेगळ्या प्रकारच्या आयडियाज तुम्हाला त्या वापरता आल्या त्या ठिकाणी पाहिजे. उद्देश एकच आहे की कमीत कमी इनपुट देऊन तुम्हाला काय म्हणताल तर तो विषय सगळा वाचता आला पाहिजे. म्हणून एक नेहमीचं तत्व आपण म्हणतो की मिनिमम इनपुट आणि मॅक्सिमम आउटपुट काढता येऊ शकेल अशा प्रकारच्या त्या नोट्स असल्या पाहिजे. म्हणजे आपण म्हणू की हे तत्व कायमचं लक्षात ठेवू आपला मिनिमम इनपुट आणि मॅक्सिमम आउटपुट. याबद्दल अजून पुढे मी डिटेल सांगतो पण इथला अजून पहिल्यांदा पॉईंट लक्षात घेऊया बघा. नोट्स का असाव्या तर लक्षात ठेवण्याची प्रक्रिया सोपी व्हावी म्हणून.
आणि दुसरा उद्देश आहे की नोट्समध्ये फक्त एक्झाम ओरिएंटेड गोष्टीच येतात, म्हणून आपला अनावश्यक अभ्यास आणि अनावश्यक पॉइंट्स आपण टाळण्याचा प्रयत्न करतो. म्हणून मी आधी जे म्हटलं की पुस्तकात अनावश्यक गोष्टी भरपूर असतात, तर त्या गोष्टी टाळून आपल्याला फक्त परीक्षोपयोगी माहिती आणि ती पण लक्षात राहील, सोप्या पद्धतीने राहील अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी मेन्शन करावे लागते. त्यामुळे ही अशा प्रकारची एक आयडियल कंडिशन नोट्समुळे साध्य होऊ शकते. हा पॉईंट झाला. आणि मग हे पण एक महत्त्वाचं प्रिन्सिपल लक्षात ठेवा, अभ्यास करताना मिनिमम इनपुट मॅक्सिमम आउटपुट अशा प्रकारची एक 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 प्रयत्न तुम्हाला करायला लागेल किंवा प्रॅक्टिस त्याची करावी लागेल. मग आता मिनिमम इनपुट म्हणजे कशाचं इनपुट, तर तुम्ही ज्या पुस्तकांचा वापर करणार आहात किंवा ज्या मटेरियलचा वापर करणार आहात त्यांची संख्या मिनिमम असायला पाहिजे. आणि त्याच्या आधारावर जे आउटपुट निघेल, आउटपुट कशाचं, तर मार्क्सचं आउटपुट किंवा मार्कांचं आउटपुट, ते मात्र त्याच्या आधारावर मॅक्सिमम आपल्याला काढण्यासाठी काय केलं पाहिजे याच्यावर आपल्याला कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. एक्झॅक्टली अपोजिट होता कामा नये, कारण बऱ्याच मुलांचं एक्झॅक्टली अपोजिट सुद्धा होताना दिसतं. काय अपोजिट, तर मॅक्सिमम इनपुट, भारंभार पुस्तकं, भारंभार नोट्स, मटेरियल्स, आणि इनपुट मात्र मिनिमम किंवा कमी, म्हणजे मार्क्स कमी आणि गोंधळ जास्त. जेवढे पुस्तकं जास्त, जेवढं मटेरियल जास्त, तेवढा गोंधळ जास्त, आणि मग फायनली परीक्षेमध्ये मात्र मिळणाऱ्या मार्कांचं प्रमाण मात्र कमी होतं. त्यामुळे ह्या परीक्षेसाठी आपण नेहमी म्हणतो बघा, भरपूर लोक तुम्हाला सांगतील की स्मार्ट स्टडी केला पाहिजे, पण स्मार्ट स्टडी केला पाहिजे म्हणजे नक्की काय केलं पाहिजे हे फार थोड्या लोकांना कळतं. बऱ्याचशा मार्गदर्शकांना सुद्धा ते सांगता येत नाही. स्मार्ट स्टडी करा असं म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ती ॲक्च्युली आपल्या अभ्यास प्रक्रियेत समाविष्ट करणं ही फार अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे. नाहीतर मुलं काय करतात, स्मार्ट न करता ढोर मेहनत करत बसतात आणि सगळं भारूड भरती करत राहतात. एक लक्षात घ्या, आपल्या परीक्षेचं नाव जे आहे किंवा पेपरचं जे नाव जे आहे ते जनरल स्टडीज आहे, स्पेसिफिक स्टडीज असं म्हटलेलं नाही. किंवा एखाद्या विषयाचा काय म्हणताल तर रिसर्च करण्याच्या लेव्हलचा अभ्यास आपल्याला करायचा नाही. जनरल स्टडीचा अर्थ काय झाला की कुठल्याही ग्रॅज्युएट असलेल्या विद्यार्थ्याला दुसरा कोणताही विषय जर वाचायला दिला किंवा वाचायला सांगितला तर तो सहजगत्या तो विषय अभ्यासून त्याच्यावरचे प्रश्न सॉल्व्ह करू शकेल अशा प्रकारचे ते विषय असतील आणि अशा प्रकारचा तो पेपर असेल. म्हणजे ह्या सगळ्या परीक्षा देण्यासाठी किंवा हे सगळे विषय अभ्यासून त्यांच्या परीक्षा देण्यासाठी तुम्हाला त्या विषयात ग्रॅज्युएशन केलेली असण्याची आवश्यकता नाही. म्हणजे तुम्ही BA इन हिस्ट्री केलेली असण्याची आवश्यकता नाही आहे, BA इन इकॉनॉमिक्स केलेली असण्याची आवश्यकता नाही आहे, किंवा तुम्ही BSc इन फिजिक्स वगैरे केलेली असण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्ही कुठलंही ग्रॅज्युएशन केलेलं असलं तरी सुद्धा दुसरा कुठला म्हणजे तुमच्या तोपर्यंत एवढे स्किल्स डेव्हलप झालेले असले पाहिजे की दुसरा कुठलाही विषय तुम्हाला वाचून त्याच्यावरचे पेपर्स देता आले पाहिजे. म्हणून आपण आपल्या या पेपरला जनरल स्टडीज म्हणतो. आणि नेमकं या ठिकाणी बऱ्याच मुलांची फसगत होते आणि मुलांना असं वाटतं की आपल्याला फार डिटेल्ड अभ्यास करायचा आहे किंवा एकदम डीप लेवलला जाऊन करायचा आहे, आणि त्यामुळे ते जास्त काय वाढवत राहतात तर पुस्तकांची संख्या जास्त वाढवत राहतात. जनरली प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर वाचताना किंवा ते प्रश्न सोडवताना नवीन एखादा प्रश्न त्यांना दिसला, म्हणजे समजा त्यांनी एक पुस्तक वाचलं, एक विषयाचा अभ्यास व्यवस्थित केला आणि त्याच्यावरचे PYQ सॉल्व्ह करायला घेतले आणि नाही आला समजा एखादा दुसरा प्रश्न, तर पहिल्यांदा त्यांना टेन्शन येतं की आता मी ह्याच्यासाठी काय वाचलं पाहिजे. मग हा पॉईंट्स आपल्याला कोणत्या इतर पुस्तकांमध्ये सापडेल, मग त्या पुस्तकांचा शोध घेतला जातो, त्या कुठल्या नोट्सचा शोध घेतला जातो, आणि अशामुळे काय होतं की त्याचं खरा अभ्यास बाजूला राहतो आणि तो नोट्स कलेक्शन करण्यासाठीच आणि पुस्तकांचं कलेक्शन करण्यासाठीच आपला वेळ घालवतो. त्यामुळे इथे पॉईंट लक्षात घ्या, आपल्याला काही 100 पैकी 100 मार्क मिळवायचे नाही आहेत, जे कोणालाच शक्य नाही आहे. माझं नेहमीचं एक वाक्य आहे की मी 10 वर्ष जरी अभ्यास केला तरी 10व्या वर्षी दिलेल्या पेपरमध्ये सुद्धा तुम्हाला किमान 10 प्रश्न असे सापडतील की ज्यांचा तुम्ही गेल्या 10 वर्षात बिलकुल अभ्यास केला नाही, की तुमच्या अभ्यासातूनच ते गेलेले नाही. मग जर असं असेल तर ही गोष्ट सगळ्यांनाच कॉमनली लागू होते. म्हणजे जे 10 प्रश्न तुम्हाला 10व्या वर्षानंतर येणार नसतील तर ते बाकीच्यांना पण येणार नाही, अशा प्रकारचा असा अर्थ झाला. किंवा एखाद दुसरा आला, बाकीचे नाही आले, मग त्यांची चिंता आपण कशाला केली पाहिजे.
कारण आपण त्या मार्कांवर पास होणार नसतो, आपण उरलेल्या प्रश्नांवर पास होणार असतो की जे मात्र आपल्याला आपल्या पुस्तकात सापडतात, जे आपल्या नोट्समध्ये सापडतील किंवा जे आपल्या कॉमन अभ्यासामध्ये सापडतात, तर त्यांच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. जे एकदम साइडी अशा प्रकारचे जे काही टॉपिक्स येतात त्यांची सुरुवातीला तरी आपण चिंता करायला नको. त्यामुळे अशा प्रकारचं हे तत्व लक्षात ठेवा. आणि म्हणून तत्वाच्या बाबतीत मी नेहमी म्हणतो की एका विषयाचं एक पुस्तक साधारणतः 2 ते 3 वेळा वाचल्याशिवाय दुसरं पुस्तक आपण त्या अभ्यासामध्ये समाविष्ट करू नये. हे एक टेस्टेड अँड प्रूव्हन अशा प्रकारचं प्रिन्सिपल आहे या परीक्षेसाठी. थोडासा विचार करा बघा, आपण जर समजा एक विषय घेतला, एका विषयाच्या नोट्स काढायच्या आहेत आणि जर आपण समजा त्याची 3 पुस्तकं एकाच वेळी ठेवली आणि 3 पुस्तकं समोर ठेवली आणि एक चॅप्टर वाचायचा आहे, तो तिघांमधून वाचायचा आहे आणि त्यातले कॉमन मिनिमम नोट्स काढायचे आहेत, असं करायचं म्हटलं तर होतील चांगल्या नोट्स, आपल्या बेस्ट होतील कदाचित. पण होईल काय? पहिला पॉईंट होईल की एक टॉपिक प्रत्येक पुस्तकात वेगवेगळ्या पद्धतीने दिलेला असतो. त्यामुळे नक्की हे योग्य का, हे योग्य का, यातलं हे घ्यायचं का त्यातलं ते घ्यायचं, याचं पहिल्यांदा कन्फ्युजन होईल. दुसरा पॉईंट, त्याच्यात तुम्हाला कॉमन मिनिमम काय घ्यायचं हे काढण्यासाठी भरपूर वेळ लागेल. आणि तिसरा पॉईंट, मग ते तुम्ही नोट्स लिहिणार आहात म्हटल्यानंतर त्या नोट्ससाठी सुद्धा तुमचा वेळ लागेल. तुम्ही भरपूर लिखाण केलेलं असेल पण मात्र ते कितपत परीक्षेच्या गरजेचं आहे ते मात्र तुम्हाला पहिल्यांदा नोट्स काढताना समजेलच याची गॅरंटी नाही आहे. इथे बेसिकली काय होईल, अभ्यास मोठ्या प्रमाणात होईल पण वेळ जाणार आहे आणि आपल्याला एकच विषय नाही भरपूर विषय अभ्यासायचे आहेत. याच्या ऐवजी जर समजा तुम्ही एका विषयाच्या नोट्ससाठी एकच पुस्तक घेतलं का, एका विषयाचा अभ्यास करण्यासाठी एकच पुस्तक घेतलं तर फायदा काय होईल. फक्त एक पुस्तक अशा रीतीने निवडा की जेणेकरून त्याच्यात मॅक्सिमम सिलेबस कव्हर झालेला असेल. समजा 70-80% सिलेबस कव्हर होतोय आणि कुठल्याही पुस्तकात 100% सिलेबस कव्हर होणारच नाही हे लक्षात घ्या. एक नाही 2 पुस्तके एकत्र केले, 3 एकत्र केले, 4 केले तरी सुद्धा विषयाची गरज पूर्ण होणार नाहीच. आणि ते तशी नाहीच आहे, म्हणजे तशी अपेक्षा पण करू नका. बऱ्याच मुलांची अशी अपेक्षा असते की सगळं मला रेडीमेड मिळालं पाहिजे, पुस्तकात मिळालं पाहिजे, नोट्समध्ये मिळालं पाहिजे तरच माझा पेपर चांगला जाईल. असं नाही आहे. असं जर असतं, सगळ्या गोष्टी पुस्तकातच सापडणाऱ्या असत्या तर मग तो 12वीचा मुलगा पण पास झाला असता. 12वीला काय ते तेवढाच कन्फाईन सिलेबस असतो, तेवढाच वाचायचा असतो, तेवढाच पुस्तकातनं त्याच पुस्तकातनं तेवढेच प्रश्न येणार असतात. मग असा 12वीचा मुलगा पण पास होऊ शकला असता, कारण त्याला माहिती असेल की ह्याच पुस्तकातनं प्रश्न येणार आहेत, तेच प्रश्न तो 100 वेळा वाचेल, तेच पुस्तक वाचेल. पण अशी परीक्षा नाही. आपण आता ग्रॅज्युएशनच्या लेवलला जर ही परीक्षा द्यायची असेल आणि ती जर स्पर्धा परीक्षा असेल तर तुमच्याकडनं एक अपेक्षित आहे गोष्ट कोणती, तर आपल्याला माइंड अप्लाय करण्याची, म्हणजे आणि त्यासाठी आपलं स्वतःचं माइंड यूज करण्याची आपल्याला सवय असली पाहिजे. सगळं रेडीमेड असलेला मुलगा किंवा मुलगी आपलं माइंड अप्लाय करत नाही. ते आपण म्हणतो ना कॉमन सेन्स बद्दलचा पॉइंट, की कॉमन सेन्स इज द मोस्ट अनकॉमन थिंग इन द वर्ल्ड. आणि तो जनरली आपण लावतच नाही. तो जर कॉमन सेन्स लावण्याची जर आपल्याला जर सवय असेल तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टी एकदम सुस्पष्ट होतात. आणि जर तो नाही लावला किंवा त्याचा वापरच नाही केला तर आपण कुठेतरी आपल्याला ते सापडेल. असा प्रश्न आला होता, तो मग ह्या पुस्तकात सापडतो का त्या पुस्तकात सापडतो, अशा प्रकारचं एक आपला सगळा अभ्यास असा भ्रमिष्ट होण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे लक्षात घ्या हे प्रिन्सिपल, की एका विषयाचं एक पुस्तक तुम्ही 2-3दा वाचलं, त्यात समजा 60-70% सिलेबस कव्हर होतोय, तर काय होईल, तर पहिल्यांदा गोष्ट होईल की कमी वेळेत तुमचा तो विषय तयार होईल. जरी पूर्ण नसेल झाला गरजे इतपत तरी 60-70% विषय तुमचा पूर्ण होईल. विषय तुम्हाला समजेल, विषयाचा एक सगळी व्याप्ती तुम्हाला कळालेली असेल. आणि हे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही दुसरं पुस्तक वाचायला घ्याल त्यावेळी दुसरं पुस्तक कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही वाचू शकाल. म्हणजे काहीच माहिती नसताना एकाच वेळी 3 पुस्तकं वाचताना जो कन्फ्युजन तुमचं होणार आहे ते मात्र आता होणार नाही, कारण विषय तुमचा ऑलरेडी तयार झालेला असेल, बऱ्याच गोष्टी तुम्हाला कळालेल्या असतील. म्हणून दुसरं पुस्तक किमान तुम्ही 7 ते 10 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण करू शकाल. तुम्हाला लगेच लक्षात येईल यातल्या बऱ्याचशा गोष्टी आधीच्या पुस्तकात ज्या आलेल्या आहेत त्या पुन्हा रीड करण्याची गोष्ट नाही, आवश्यकता नाही. आणि फक्त नवीन काय वाचायचं आहे किंवा त्यात नवीन काय दिलेलं आहे, एक्स्ट्रा काय दिलेलं आहे ते लगेच तुम्हाला समजून येऊ शकेल. हे झाल्यानंतर जर तुम्ही त्या विषयाचं तिसरं पुस्तक वाचण्यासाठी घेतलं तर ते उलट 1 आठवड्यातही किंवा 4-5 दिवसातही पूर्ण होऊ शकेल, कारण त्यात दिलेल्या बऱ्याचशा गोष्टी पहिल्या 2 पुस्तकांमध्ये कव्हर झालेल्या असतील. फक्त एक्स्ट्रा डिटेल्स काय आहेत ते मात्र तुम्हाला त्या तिसऱ्या पुस्तकातनं बघायचे आहेत. म्हणून तुम्ही त्याच्यानंतरची चौथंही वाचायचं म्हटलं तर त्या चौथ्या पुस्तकातले एक्स्ट्रा डिटेल्स ऑलरेडी फक्त कव्हर करायचे आहेत आणि आपल्या त्या नोटबुकमध्ये तुम्हाला लिहायचे आहेत.
त्या नोट्स एकदा तयार झाले की पहिलं पुस्तकही वाचायला लागायला नको, किंवा एखादी गोष्ट नोटमधली नाही समजली तरच मात्र पुस्तक वाचायला उघडायला पाहिजे, उघडण्याची आवश्यकता पडेल, अशा प्रकारच्या सिच्युएशनमध्ये तुम्हाला लवकरात लवकर यायचं आहे. त्यामुळे ही कंडिशन अशा प्रकारची आहे. त्यामुळे हे जे काही मी तत्व सांगतोय हे एक स्वतःला थोडा थोडा प्रोग्रेस पण व्यवस्थितपणे, ज्याला आपण स्लो बट शुअर अशा प्रकारचा प्रोग्रेस म्हणतोय, तर त्या प्रोग्रेसच्या आधारावर तुम्ही व्यवस्थितपणे पुढे जाऊ शकाल असं पॉईंट आहे. त्यामुळे हे एक महत्त्वाचं प्रिन्सिपल असेल, इथे लक्षात ठेवा. इनपुट वाढवण्याच्या ऐवजी आपलं लॉजिक वाढवा, आपला कॉमन सेन्स वाढवा. कॉमन सेन्सच्या आधारावर विचार करायला लागला, ओरिजिनल थिंकिंग करा. सगळं रेडीमेड शोधण्याचा प्रयत्न करू नका. बऱ्याच वेळा मी मजेनं म्हणतो की तुम्ही समजा IAS च्या मुलांच्या दृष्टिकोनातून ते वाक्य केलं जातं की तुम्ही कलेक्टर बनण्याच्या आधी किंवा कलेक्टर बनण्याच्या ऐवजी तुम्ही बुक कलेक्टर आणि नोट्स कलेक्टर बनण्याचा प्रयत्न करता. म्हणजे कलेक्टर बनणार न बनणार ती नंतरची गोष्ट झाली, पण एक टाईपचा कलेक्टर ऑलरेडी तुम्ही बनलेला असता, ते म्हणजे फक्त बुक कलेक्शन. कुणीही नवीन पुस्तक वाचताना दिसलं की ते पुस्तक पहिल्यांदा आपण घेऊन येतो. कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्या कोणाच्या तरी नोट्स घेतो, कोणाच्याही नोट्स दिसल्या चांगल्या त्या आपण घेतो. या नोट्स मूळ पुस्तकांवरून तयार केलेल्या असतात. त्यामुळे नोट्सही तुम्ही जर दुसऱ्याच्या वाचणार असालच तर त्या स्वतःच्या अक्षरात लिहून ठेवणं गरजेचं आहे. कारण स्वतःचं अक्षर आपल्याला एकदम चांगलं कळतं. तुम्ही त्यात काय शॉर्ट फॉर्म्स वापरलेत, जगातल्या दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला नाही कळलं तर आपल्याला स्वतःचं अक्षर मात्र कळतंच. म्हणून एकतर स्वतःच्या हस्ताक्षरात लिहिलेल्या नोट्स करणं गरजेचं आहे. दुसऱ्याच्या वापरणार असाल तर त्या ॲटलिस्ट स्वतःच्या हस्ताक्षरात त्या जशाच्या तशा का होईना मात्र लिहून ठेवणं पण एक गरजेची गोष्ट आहे. म्हणून हे अशा प्रकारचं एक तत्व फॉलो करा. आणि पुन्हा परीक्षा पास होण्यासाठी एक महत्त्वाचं प्रिन्सिपल पुढे असं आहे, ते करताना आपण परीक्षेच्या अभ्यासाचे स्टेजेस म्हणून ते सांगू शकतो. बघा, पहिली तर गोष्ट काय येते की आपल्याला सर्व विषय व्यवस्थितपणे लर्न झाले पाहिजे. म्हणून लर्निंग ही आपल्या अभ्यासाची पहिली स्टेज आहे. लर्निंगचा अर्थ मी या ठिकाणी घेतोय की संबंधित विषय आणि त्या विषयात येणारे सगळे टॉपिक्स हे आपल्याला व्यवस्थितपणे कळले पाहिजे. लर्निंग करत असताना त्याचे प्रश्न कसे येतात, काय येतात याची सहसा चिंता करायची आवश्यकता नाही. म्हणजे तो विषय समजून घेणे, त्या विषयातले महत्त्वाचे मुद्दे समजून घेणे याच्यावर पहिल्यांदा आपण कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. ती लर्निंग करताना पण एक पॉईंट सांगितला जातो. बघा, जर एखादा विषय किंवा एखादं पुस्तक जर तुम्ही पहिल्यांदा वाचणार असाल तर पहिल्यांदा त्या पुस्तकाच्या पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत हरिडली ते वाचून घ्या. एक स्टोरी बुक असल्याप्रमाणे त्याला टाइम ठरवून टाका की मला 2 दिवसात 5 दिवसात हे पुस्तक संपवायचं आहे. स्टोरी वाचल्याप्रमाणे. स्टोरी वाचताना समजतंय का, लक्षात राहतं का याचा कोणताही विचार करू नका. पण याच्यातनं काय फायदा होईल, ॲटलिस्ट तुम्हाला त्या पुस्तकात कोणते चॅप्टर्स आहेत, प्रत्येक चॅप्टर्समध्ये कोणते सब टायटल्स म्हणजे जे काही मधल्या गोष्टी असतील त्या कोणत्या आहेत ते ॲटलिस्ट लक्षात येईल. आणि त्याच्यामुळे एक ओव्हरव्ह्यू, एक ब्रॉड का होईना मात्र एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला त्या पुस्तकाबद्दल किंवा त्या विषयाबद्दल लक्षात येईल. किंवा सगळ्याच्या सगळं न वाचता फक्त तुम्ही त्या याचे चॅप्टर्स आणि चॅप्टर्समध्ये दिलेले सगळे सब टायटल्स ते पहिल्यांदा वाचून घ्या. म्हणजे एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला येईल की हा विषय अशा प्रकारचा आहे. आणि मग सेकंड म्हणजे ही जर तुम्ही फर्स्ट स्टेज म्हटली तर मग सेकंड स्टेजमध्ये मात्र संबंधित विषय मात्र जरा थोडासा डीप तुम्ही वाचला पाहिजे. आणि त्या डीप वाचतानाच मग मात्र तुम्ही त्या विषयाच्या नोट्स तयार केल्या पाहिजे. म्हणजे पहिल्या स्टेजमध्ये नोट्स काढायच्या नाही किंवा काढू नये. पहिली स्टेज फक्त विषयाची तोंड ओळख होण्याच्या दृष्टिकोनातून रॅपिड फायर पद्धतीने स्टोरी बुक म्हणून ते पुस्तक वाचणे. पण सेकंड स्टेजला संबंधित पुस्तक जास्त डेप्थमध्ये वाचणे, सगळे पॉईंट्स त्यातले आपल्याला कळतायत का, समजतायत का याचा अभ्यास करणे किंवा अशा दृष्टिकोनातून अभ्यास करणे. आणि त्याचबरोबर त्याच्या सोप्या सुटसुटी स्व हस्ताक्षरात नोट्स काढणे, मायक्रो नोट्स तयार करणे किंवा आपण म्हणू की फ्लो चार्ट तयार करणे, जे खूप मोठं इवन डिस्क्रिप्टिव्ह विषयांचे आपण नोट्स तयार करता येतात. उदाहरणार्थ इतिहासाच्या सुद्धा नोट्स तयार करता येतात, राज्यघटनेसारख्या डिस्क्रिप्टिव्ह विषयाच्याही नोट्स तयार करता येतात. त्या नोट्स कशा तयार केल्या पाहिजे याची थोडीशी आर्ट मात्र आपल्याला थोडीशी समजून घेणं मात्र गरजेचं असतं. मग लर्निंग झाली, पण लर्निंग झाली म्हणजे तुमच्या परीक्षेची गरज भागली असं नाही. उलट लर्निंग होणे म्हणजे आपल्या परीक्षेची फक्त अर्धीच गरज भागलेली आहे असा त्याचा अर्थ होतो. पुढच्या 2 गोष्टी नसतील तर या लर्निंगला काही अर्थ नाही. आणि त्या पुढच्या 2 गोष्टी म्हणजेच मी नेहमी म्हणतो ते एक म्हणजे सुरुवातीला प्रॅक्टिस म्हणूया,
आणि तिसरा पॉइंट म्हणजे रिव्हिजन. तुम्ही खूप अभ्यास केला, सगळ्या नोट्स काढल्या, विस्मरण होतंय, म्हणून जर तुम्ही ऐनवेळी रिवाइजच केलं नाही तर मात्र तो असलेला सगळा अभ्यास त्या नोट्समध्येच राहिलेला असतो, परीक्षेला आपल्या तो डोक्यात राहिलेला नसतो आणि आपल्याला पेपर देता येत नाही किंवा पेपरमध्ये आवश्यक ते मार्क्स मिळत नाही, असा प्रकार तो जनरली होतो. त्यामुळे हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच ऐनवेळी होणाऱ्या रिव्हिजन्सही तेवढाच महत्त्वाच्या आहे, लक्षात घ्या. भरपूर मुलं परीक्षा झाल्यानंतर जेव्हा सांगतात की पेपर अवघड गेला किंवा मार्क्स कमी मिळाले, त्यावेळी मी त्यांना विचारतो या 3 पैकी काय तुमचं कमी पडलेलं होतं. तर बऱ्याच जणांचा हा पण एक निष्कर्ष असतो की नाही, रिव्हिजन जेवढ्या प्रमाणात केली पाहिजे होती तेवढ्या प्रमाणात करायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे लक्षात घ्या, रिव्हिजन एकतर ऐनवेळी केलेली रिव्हिजन, पण त्याचबरोबर रेग्युलरली पण ती करता आली पाहिजे. म्हणजे साधारणतः आठवड्याभरात आपण जे काही वाचलेलं आहे त्या आठवड्याच्या एंडला आपण नुसतं रिवाइज करून घेतलं, नुसतं नजरे खालून टाकलं तरी सुद्धा काही गोष्टी लक्षात ठेवता येतात. किंवा महिनाभरात जे वाचलंय ते त्या महिन्याच्या एंडला रिवाइज करायचं. जनरली काय होतं की नवीन वाचायचा मुद्दा आपल्या समोर असेल की नवीन वाचायचा विषय असेल तर मागचं पुन्हा वाचण्यासाठी आपण प्रयत्न करत नाही. जे वाचलेलं नाहीये ते मात्र आपण वाचण्यावर जास्त भर देतो आणि जे वाचलेलं आहे ते रिवाइज न झालेलं मात्र ते तसंच राहतं, पण त्याचा काही फायदा होत नाही. त्यामुळे रेग्युलर रिव्हिजन, त्याला मी म्हणतो की रिव्हिजन शुड बी इनबिल्ट इन युअर स्टडी प्रोसेस, ती त्या स्टडीचा भागच असला पाहिजे, हा पॉईंट आहे. आणि अजून दुसरी महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे प्रॅक्टिस. कशाची प्रॅक्टिस? तर आपली पूर्व आणि कंबाईनची मुख्य जर ऑब्जेक्टिव्ह असेल तर आपल्याला PYQs सॉल्व करण्याची आणि MCQs सॉल्व करण्याची रेग्युलर प्रॅक्टिस झाली पाहिजे. नियमित प्रॅक्टिस आपण करणं गरजेचं आहे. प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर्सवरनं आपल्याला नक्की काय वाचायचं लर्निंग करताना ते पण कळेल आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आपण प्रॅक्टिसचे प्रश्न म्हणतो त्याच्याहून सुद्धा आपल्याला एखादा टॉपिक आपण कसा वाचला पाहिजे होता याचा पण अंदाज त्यावेळी आपल्याला येतो. म्हणून रेग्युलर प्रॅक्टिस पाहिजे. काही मुलं काय करतात, ही प्रॅक्टिस करण्यासाठी टेस्ट सिरीज टेस्ट पेपर सॉल्व करतात. आता टेस्ट सिरीज या शब्दाचा अर्थ होतो की संपूर्ण सिलेबसवर काढलेली टेस्ट. तर ती तर आपल्याला द्यायलाच पाहिजे, कारण आपल्याला संपूर्ण सिलेबसवर आपल्याला पेपर दिल्यानंतर आपल्या काय चुका होतात, वेळेवर पेपर पूर्ण होतो की नाही याचं इव्हॅल्युएशन तर आपल्याला केलं पाहिजेच. पण ती नंतर करायची ऍक्टिव्हिटी आहे, अभ्यास झाल्यानंतरची ऍक्टिव्हिटी आहे. ही जी प्रॅक्टिस मी म्हणतो ही डेली असली पाहिजे. आणि डेलीचा अर्थ असा झाला की आपण एखादा टॉपिक वाचला की लगेच त्या टॉपिकवर आलेले पूर्वीचे प्रश्न किंवा त्याच्यावरचे प्रॅक्टिस MCQs लगेच मात्र सॉल्व करून घेतले पाहिजे. तरच आपल्याला रेग्युलरली कळतंय की आपण जो वाचतोय तो पॉईंट आपला व्यवस्थित पद्धतीने आपण वाचलाय की नाही वाचलाय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण GDPचा टॉपिक वाचला, राष्ट्रीय उत्पन्नाचा, आणि आता ह्या टॉपिकवर गेल्या काही वर्षांचे PYQs वाचले, तर आपल्याला काय निष्कर्ष निघेल? आत्ता वाचला पॉईंट आणि आत्ता त्याच्यावरचे काही प्रश्न जर समजा आपल्याला येत नसतील तर यातनं पहिली गोष्ट आपल्याला कळेल ते म्हणजे आपण ज्या पद्धतीने वाचलं पाहिजे ती पद्धत आपली चुकली, किंवा अभ्यास करताना ज्या पॉईंटवर प्रश्न येऊ शकतो किंवा ज्या पॉईंटवर प्रश्न आलेला आहे त्या पॉईंटवर प्रश्न येऊ शकतो याचा आपण विचारच केला नाही हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. आणि त्याच्यावरचे प्रश्न जर तुम्ही 1 महिन्यानंतर सॉल्व करणार असाल तर टॉपिक तर ऑलरेडी विसरलेला असतात. म्हणून प्रत्येक टॉपिक सॉल्व केला की अभ्यास केला की पुढचा टॉपिकला जाण्याच्या आधी थोडासा वेळ काढून प्रयत्नपूर्वक मात्र त्याच्यावरचे PYQs ॲटलिस्ट तुम्ही सॉल्व करून घेतले पाहिजे. सॉल्व करताना ते सॉल्व करा. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये लगेच खाली त्याचे उत्तरं दिलेली असतात, लगेच त्याचं स्पष्टीकरणही दिलेलं असतं आणि त्याच्यामुळे आपण ते सॉल्व करत नाही. लगेच आपली नजर जाते त्या उत्तरावर आणि एकदा जर उत्तर कळलं तर आपला विचारच होत नाही की नक्की याचं उत्तर काय असू शकतं. त्यामुळे त्याच्यावर एकतर ते झाकून ठेवा, नाहीतर ओरिजिनल क्वेश्चन पेपर्स वाचा की ज्याच्यात लगेच इमिजिएटली उत्तर आपल्याला बघायला पण मिळणार नाही किंवा कुठेतरी पुढे दिलेलं असेल. तर तो असा एक पॉईंट आहे. म्हणून MCQs सॉल्व करण्याची प्रॅक्टिस तुमची डेली असली पाहिजे किंवा टॉपिक वाईज असली पाहिजे. आणि हा सगळा अभ्यास झाला की मग नंतर तुमच्या अभ्यासाचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी तुम्ही टेस्ट सिरीज मग नंतर करू शकता. आणि टेस्ट सिरीज ही फक्त इव्हॅल्युएशनसाठी आहे, लक्षात घ्या. टेस्ट सिरीजवरनं आपल्या अभ्यासाचा निष्कर्ष काढायला नको, कारण टेस्ट सिरीज जेव्हा तयार केली जाते तेव्हा जनरली ती अवघड करण्याचा प्रयत्न जास्त होतो. का प्रयत्न होतो की सोपे प्रश्न का काढावे असं नॅचरली कोणालाही वाटत असतं. पण आयोगाच्या पेपरमध्ये काही प्रश्न तर निश्चितच सोपे असतात,
किंवा त्या प्रश्नांमध्ये सोप्या, अवघड, मध्यम प्रश्नांचं टोटल कॉम्बिनेशन असतं. आणि त्यामुळे मग टेस्ट सिरीजवरनं निष्कर्ष काढू नये. फक्त त्यावरनं आपल्याला पेपर सॉल्व्ह करताना त्या 2 तासात काय होतंय किंवा त्या 1 तासात काय होतंय, आपण गेसवर्क व्यवस्थित करू शकतो का, ह्या सगळ्या गोष्टींचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी ती टेस्ट सिरीज आहे. त्याच्याबद्दलही आपण अजून जास्त नंतर टेस्ट सिरीज सॉल्व्ह करण्याची किंवा टेस्ट सॉल्व्ह करण्याच्या पद्धतींबद्दल आपण नंतर सुद्धा त्याबद्दल चर्चा करणारच आहोत. तर अशा प्रकारे आहेत. हे मी जस्ट आज जनरल फक्त तुम्हाला एक सुरुवात म्हणून फक्त सांगतोय. जसजसे आपले टॉपिक्स पुढे जातील तसतसे त्यातले डिटेल्स, त्याच्यावरचे PYQs कसे आलेले आहेत, येऊ शकतात, याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण बेसिक फोकस आपला मुख्यतः विषय समजून घेणे या गोष्टीवर असणार आहे. कारण एकदा विषय समजून घेतला की बाकीच्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला तुमच्या पर्सनल लेवलवर सुद्धा तुम्हाला मॅनेज करता येऊ शकतात आणि तयार करता येऊ शकतात. पण विषयच नाही समजला, कॉन्सेप्टच नाही कळली, तर मात्र तुम्ही स्वतःच्या लेवलवर चुकीचा अभ्यास किंवा अर्धवट अभ्यास असा केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेजर फोकस हा माझा नेहमी आतापर्यंत हा विषय समजण्यावर, त्या विषयाशी संबंधित आवश्यक असलेलं सगळं चित्र उभं करण्याशी संबंधित किंवा उभं करण्यावर अशा प्रकारचा भर आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण टप्प्याटप्प्याने हा अभ्यास सुरू करणार आहोत. तर मला अपेक्षा आहे, आशा आहे की तुम्हाला एक जनरल अंदाज आलेला आहे अभ्यासक्रमाचा आणि अभ्यास कसा करायचा याचा काही एक थोडेसे डिटेल्स तुम्हाला लक्षात आलेले आहेत असं मी गृहीत धरतो. आणि आज आपण इथपर्यंत थांबूया की जेणेकरून आता पुढच्या लेक्चरपासून आपण हा विषय ह्या क्रमाने अभ्यासायला प्रयत्न करूया. थँक्स अ लॉट. हॅव अ गुड डे.